ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपण गेल्या वेळेस श्लोक क्रमांक 17 पर्यंत चर्चा केली होती। मागच्या वेळेस कोल्हापूर नागपूर कसं नवद्वारपूर याबद्दल आपण चर्चा केली होती। त्याआधी आपण पद्मपत्र इवांभसा यावर चर्चा केली होती। त्याच्या पुढे आज आपण 18व्या श्लोकापासून सुरू करूया। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनि चैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः। सो यामध्ये दोन शब्द आहेत, विद्या विनय। आणि अशा दोन गुणांनी संपन्न जो व्यक्ती असेल तो काय काय करतो। एखादा ब्राह्मण, एखादी गाय, एखादा हत्ती, एखादा कुत्रा किंवा कुत्र्याचं मांस भक्षण करणारा पण व्यक्ती श्वपाक। पंडितः समदर्शिनः, एखादा ज्ञानी व्यक्ती आहे, त्याच्या ज्ञानाचा पुरावा काय। आजच्या काळामध्ये ज्ञानाचा पुरावा आहे एक कागदाचा 6x8 इंचेस सर्टिफिकेट। हा व्यक्ती या डिग्रीला प्राप्त केलेला आहे। पण अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला पण जेव्हा परीक्षा असते MCOM किंवा MSc इत्यादी, इन्व्हिजिलेटर लागतो तिकडे। परीक्षा देत असताना तिथे कोणतरी सुपरवायझर लागतो। तर सुपरवायझर का लागतो, कारण त्याच्यामध्ये कॉपी करू नये लोकांनी म्हणून। सो मग तो पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, त्याने 10वी पास केलंय, 12वी पास केली आहे, ग्रॅज्युएशन पास केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय। पण पोस्ट ग्रॅज्युएशनवर पोचून त्याच्या एवढ्या एकनिष्ठतेवर किंवा त्याच्या त्या पावित्र्यावर विश्वास नाही सिस्टमला। मग आपण जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचं काय झालं। अगदी PhD लेवलला पण पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरेट करतोय, तर एकदा ते थिसिस जे असतं ते कधी कधी ते थोडे त्याच्यातले जे मुख्य पोर्शन आहेत ते इंटरनेटवर सर्च करून बघतात ते हे कुठून कॉपी केले आहेत का। कोणाचं दुसऱ्याचं तरी थिसिस असतं, ते घेऊन त्याच्यातले काही इथून एक छोटा भाग घ्यायचा, इथून एक घ्यायचा, इथून एक घ्यायचा आणि माझं एक थिसिस बनवायचं आणि सबमिट करायचं। सो PhD करतोय तो डॉक्टरेट आहे आणि तो पण कॉपी करणार, म्हणजे त्याच्यावर तो पण विश्वास नाही आहे। मग ज्ञानाचा परिणाम काय, अपेक्षित परिणाम काय। एखादा व्यक्ती जर ज्ञानी झाला त्यामध्ये काय परिवर्तन व्हायला पाहिजे। फक्त त्याला माहिती असली पाहिजे, त्याला फक्त 4 श्लोक बोलता यायला पाहिजेत, किंवा जेव्हा चर्चा चालू असेल तेव्हा नवीन काहीतरी एखादी गोष्ट जी त्या चर्चेतल्या लोकांना माहिती नाही ती सांगितली पाहिजे। ज्ञानाचा परिणाम काय, उद्देश काय, ज्ञान आपण का मिळवतो। लहानपणी समजा आपल्या मुलांनी म्हटलं की मला शाळेत नाही जायचंय, मग आपण काय म्हणतो, शाळेत जायला पाहिजे। काय कारण त्याचं, शाळेत का जायला पाहिजे? ज्ञान प्राप्त
अभ्यास करून ज्ञान मिळवायला. पण मग ज्ञान मिळवून काय करणार आहे तो? सर्वांगीण विकास होण्यासाठी. सर्वांगीण विकास होण्यासाठी. पण असं होत आहे का मग सर्वांगीण विकास? तर म्हणून फक्त एखाद्या व्यक्तीला जर आपण पंडित ही पदवी दिली, आपल्या भारताचे जे पहिले पंतप्रधान होते त्यांना पंडित ही पदवी दिली होती का तर हुशार आहेत म्हणून. पण त्या पंडितांनी त्यांनी काय केलं? त्यांनी म्हटलं की भारतामध्ये परमेश्वरावर आस्था गरजेपेक्षा जास्ती आहे आणि म्हणून आता मी जो पहिला पंतप्रधान आहे मुक्त भारताचा, तो मी आता एक नवीन काम करणार आहे. मी भारतामध्ये नवीन मंदिरं बांधणार आहे आणि ते मंदिरं असतील फॅक्टरीज. म्हणून तुमच्यामधून जर कोणी मथुरेला गेले असतील तर मथुरेला यमुने नदीच्या काठावर एक ऑइल रिफायनरी आहे. जनरली ऑइल रिफायनरी कुठे बनतात? जिथे पाण्याचा खूप पुरवठा असेल, समुद्राच्या जवळ बनतात. तिथे HPCL, BPCL, चेंबूरला तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या रिफायनरीज आहेत. तर मथुरेला बांधण्यामागे काय कारण आहे? का तर मथुरा ही श्रीकृष्णांची पवित्र भूमी आहे आणि त्या ठिकाणी मला, जिथे सर्वजण श्रीकृष्णांची पूजा करतात, तिथे मला ते श्रीकृष्णांचं मंदिर, त्याचं महत्व कमी करायचं आहे आणि ऑइल रिफायनरीचं महत्व वाढवायचं आहे. अशा प्रकारे आपल्या देशातल्या काही वर्गातील काही पुढाऱ्यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक धर्माची हानी केली आणि स्वतःच्या हिशोबाने करायचा प्रयत्न केला. सो मुक्त भारताचे पहिले पंतप्रधान आणि यांचे कपडे कुठले? कपडे धुवायला जायचे बाहेर. त्यांचं खाणं, स्मोकिंग, सिगरेट्स पण फॉरेन ब्रँडच्या सिगरेट्स. सो अशा सगळ्या सवयी असलेला व्यक्ती जर भारताचा पहिला पंतप्रधान झाला तर तो काय करणार आहे? आणि अशा व्यक्तीला जर आपण पंडित म्हटलं तर ते पांडित्य काय कामाचं आहे? या उलट इथे श्रीकृष्ण पंडित शब्दाची व्याख्या देतात. म्हणतात समदर्शिनः. समदर्शी असला पाहिजे पंडित. ज्ञानाचा पहिला पुरावा हा आहे की ज्ञानी व्यक्ती लोकांमध्ये भेदभाव नाही करत. आणि कशावर भेदभाव नाही करत? त्या व्यक्तीच्या बाह्य वागणुकीवर किंवा त्या व्यक्तीच्या बाह्य सामाजिक स्थानावर, त्याच्या सवयींवर तो भेदभाव नाही करत. तर ब्राह्मण हा पहिला शब्द इथे आणि श्वपाक हा शेवटचा शब्द आहे. तर दोघंही मनुष्य आहेत. पण श्वपाकाच्या सवयी काय आहेत? कुत्र्याचं मांस भक्षण करतोय. आणि ब्राह्मणाच्या सवयी काय आहेत? तो पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तर हे दोघंही मनुष्य जीवनामध्ये आहेत, पण यांची जीवनशैली पूर्णपणे विषम आहे. पण श्रीकृष्ण उत्तर देताना किंवा व्याख्या देताना हे दोन अगदी टोकाचे उदाहरण देतात, ब्राह्मण आणि श्वपाक. बरं, कोणी म्हणेल की चला मनुष्यामध्ये तरी करू, पण मनुष्य आणि इतर योनींमध्ये पण गाय, हत्ती आणि कुत्रा यामध्ये किती अंतर आहे? गाय ही सत्वगुणी प्राणी आहे, कुत्रा हा रजोगुणी प्राणी आहे. नेहमी भुंकायचं, नेहमी स्वतःची मालमत्ता तो करतो. रात्री कुत्रे एकत्र येतात आणि हा कुत्रा याच्या एरियामध्ये आला तर रात्री भुंकणं चालू होतं. कसं? तर ही माझा एरिया, माझी टेरिटरी आहे, तो म्हणून रजोगुणी येतो. आणि हत्ती संथ, शांत, त्याला काही घेणं देणं नाही, तमोगुणी आहे. तर म्हणून प्राण्यांमध्ये पण सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असणाऱ्या तिन्ही प्राण्यांचं उदाहरण इथे श्रीकृष्णाने दिलंय. आणि मनुष्यामध्ये पण दोन टोकाचे उदाहरण दिलेत आणि म्हणतात जो खरा पंडित असतो त्याच्याकडे फक्त माहिती नसते, त्याच्याकडे विद्या असते आणि त्या विद्येसोबत विनय पण असतो. कारण जितका आपण ज्ञानवान होतो वास्तविक, तेवढं आपल्या लक्षात येतं. मला आधी असं वाटायचं की मला भरपूर माहिती आहे, पण जसजसं मी पुढे चाललोय तसं लक्षात येत आहे की मी अजून क्षितिजापर्यंत पण पोचलो नाही. तर जेवढी आपली दृष्टी खाली असते तेवढं क्षितिज जवळ दिसतं आणि जेवढी आपली उंची वाढत जाते तेवढं ते क्षितिज लांब जात जातं. सो द मोर यू नो, द मोर यू रिअलाइज देर इज सो मच मोर टू नो. कुठल्याही एका विषयामध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्याला वाटतं की मला तर लक्षात आलं, पण मग त्याच्यातल्या एका विषयावर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो म्हणतो, अरे हे तर मला माहिती, एवढं खोल माहिती नव्हतं. मग त्याच्यातल्या एका विषयावर परत डॉक्टरेट, डबल डॉक्टरेट. सो साधारणपणे या जगामध्ये जितकं डिग्रीज आहेत
तेवढा त्याचा अहंकार वाढलेला असतो. पण श्रीकृष्णांच्या म्हणण्याने, त्यांच्या दृष्टीने जर खरोखर कोणी पंडित असेल तर त्याच्यामध्ये पहिला गुण असला पाहिजे विनम्रता, आणि दुसरी गोष्ट असली पाहिजे की लोकांशी कसं वागतोय तो, भेदभाव करून वागतो, हा चांगला, हा कमी, हा मोठा, हा छोटा, अशा प्रकारे वागतो की सगळ्यांना समदृष्टीने बघतो. तर याला खूप महत्व आहे. गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये काय बघितलं होतं, कोणाला आठवतंय? जरी श्लोक आठवत नसेल तरी पहिला मुद्दा कोणाला आठवतोय पहिल्या श्लोकातला? मामकः पांडवाश्चैव. तर पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र काय म्हणतात, हे संजया, माझी मुलं आणि पांडूची मुलं हे दोघं जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांनी काय केलं, तर पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी भेदभाव केला. मामकः पांडवाश्चैव, माझी मुलं आणि त्याची मुलं, पण सगळे कुरुवंशीच होते. पण तिथूनच सुरुवात होते. तर गीतेची सुरुवात होते धृतराष्ट्राची भेदभाव करण्यामध्ये. आणि श्रीकृष्ण अनेक वेळा, आजच्या पण आपण जी चर्चा करणार त्याच्यामध्ये अनेक वेळा म्हणतात समदृष्टी, समदृष्टी, समदृष्टी. आणि ती समदृष्टी म्हणजे नक्की काय याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. तर हे आपल्याला सर्वांना का माहिती पाहिजे? जसं पहिली पास होतो मुलगा, त्याला एक रिपोर्ट कार्ड मिळतं, फर्स्ट पास पास पास, मग तो सेकंडला जातो, मग सेकंड नंतर पास 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 थर्ड, दहावीमध्ये SSC किंवा CBSE, मग पास असेल तर मग तो 11वीला ऍडमिशन, असं एक. तर अध्यात्मामध्ये सर्टिफिकेट कोण देणार आहे आपल्याला? आपल्याला पण कधी कधी वाटेल ना, मी 2 वर्षांपासून गीता क्लास अटेंड करतोय, तर मी पहिलीतून दुसरीत गेलो का, दुसरीतून तिसरीत गेलो का? तर म्हणून हा सर्टिफिकेट आहे. काय सर्टिफिकेट आहे? आपण गीतेचा अभ्यास करण्यापूर्वी जो बाह्य स्तरावर आधारित लोकांशी वागणूक करायचो, याच्याशी कसं वागायचं, याच्या खिशात किती पैसे आहेत, याची गाडी किती मोठी आहे, याचं पद काय आहे समाजामध्ये, त्यानुसार वागायचो. त्या तत्वाला आपण जितकं बाजूला ठेवू, आणि हा एक जीवात्मा आहे, हा श्रीकृष्णांचा अंश आहे, आपण श्रीकृष्णांचा अंश आहे, हे पण श्रीकृष्णांचे अंश आहेत, या दृष्टीने जितकं आपण वागणूक करू, या दृष्टीने जितकं आपण बोलणं, चालणं, उठणं, बसणं करू, तितकं आपण F वरून P ला चाललोय. तर म्हणून अध्यात्मामध्ये कोणी कोणाला सर्टिफिकेट देत नाही. इथे काही ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन नाही, पण स्वतःची ओळख तुम्ही स्वतः करू शकता की आपल्यामध्ये विनम्रता किती येते आणि आपल्यामध्ये समदृष्टी किती येते. जितकं आपण या 2 गोष्टींपासून दूर आहोत तितकं आपण श्रीकृष्णांच्या दृष्टीने पंडित अजून झालेलो नाही आहोत. सो आजच्या जगामध्ये सगळेजण तथाकथित सुशिक्षित आहेत. शाळांचा मारा चालू आहे, शाळा किती उघडतायत. 40 वर्षापूर्वी कंप्लेंट होती भारतामध्ये की शाळा नाहीये, शाळा, एज्युकेशन एज्युकेशन. प्रत्येक गावोगावी आता शाळा आहेत, शहरांमध्ये शाळा जास्ती आणि प्लेग्राऊंड कमी आहेत, नाही. पण या सगळ्या गोष्टीतून सामाजिक समानता आहे की सामाजिक विषमता आहे? आणि अमेरिकन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन, चायनीज, इस्रायली, पॅलेस्टिनियन, इंडियन, या सगळ्या गोष्टांमध्ये, या सगळ्या गटांमध्ये मनुष्याच्या विषमता वाढते की एकत्रता वाढते? सो एकेकाळी 13 ऑगस्ट 1947, 13 ऑगस्ट 1947ला एक देश होता, त्याचे 2 तुकडे झाले. एक शेजारचा देश आणि एक भारत आहे. एका या वस्तूचे जर मी 2 तुकडे केले, तर हा समजा असे तुकडे केले समजा, तर डाव्या हातामध्ये एक तुकडा येईल आणि उजव्या हातामध्ये एक तुकडा येईल. तर मी जर तुम्हाला म्हटलं या डाव्या हातातल्या तुकड्याची निर्मितीची वेळ काय आहे, काय आहे निर्मितीची वेळ डाव्या हातातल्या तुकड्याची आणि उजव्या हातातल्या तुकड्याची? एकाच गोष्टीचे जेव्हा 2 तुकडे करतो तेव्हा त्या 2 तुकड्यांची निर्मितीची वेळ वेगळी असू शकते का? पण शेजारचा देश आहे तो त्याचा स्वातंत्र्य दिवस कुठल्या दिवशी साजरा करतो आणि आपण कुठल्या दिवशी करतो? म्हणजे तो आधीच स्वतंत्र झाला. एका देशाचे 2 भाग झाले आणि तो तुकडा आधी निर्मित झाला आणि हा तुकडा नंतर असं होतं. तुम्ही आता मला म्हणालात की प्रभूजी एका गोष्टीचे जेव्हा 2 तुकडे होतात तेव्हा दोघांच्या निर्मितीची वेळ एकच असते, मग त्यांचं 14 आणि आपलं 15 कसं काय? तिथून इतकं खोल आहे ते, आम्ही वेगळे.
आणि तुम्ही वेगळे. आणि वेगळे कसे वेगळे? आम्ही तुमच्या आधी वेगळे आणि तुम्ही आमच्या नंतर वेगळे. म्हणजे तुम्ही 15 ऑगस्टला साजरे तर आम्ही 14ला करू, पण वेगळं करणं किती महत्वाचं आहे. इतिहासाला नाकारणं किती महत्वाचं आहे. सत्य परिस्थितीला नाकारणं किती महत्वाचं आहे. सो अशा प्रकारे जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञानाला जेव्हा बाजूला ठेवतो, स्रोताला जेव्हा आपण बाजूला ठेवतो, तेव्हा त्या स्रोतातून निर्माण झालेल्या ज्या दोन वस्तू असतात त्या एकमेकांशी कुठपर्यंत भांडतील याचा काही अंत नाहीये. आणि या दोन गोष्टींना जर भांडत असतील, त्यांना जर एकत्र आणायचं असेल तर त्यांना सांगायला लागेल, तुम्ही आता इतके भांडताय पण तुमच्या दोघांचा स्रोत काय आहे? तुम्ही दोघं एकत्र होते. मागच्या वेळेस मी उदाहरण पण दिलं होतं एका परिवाराचं. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, आणि या दोघांचे वडील एकच आहेत, दोघांच्या आई एकच आहेत, पण एक रेस आहे. आपण प्रयत्न करतोय पुरुष आणि स्त्रीला एक समान करण्याचा, पण कितीही काही करा, शेवटी मनामध्ये जे चुकीचे काही काही विचार आहेत ते काही सुटत नाहीत. म्हणून इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, मराठीमध्ये पण आहेत, पण एक थोडे समान दिसतात ते म्हणून. ते एक इक्वॅलिटी आणि हे इक्विटी. कोणाला माहिती आहे दोघांमध्ये काय शब्द फरक आहे? इक्वॅलिटी म्हणजे काय माहिती आहे की आता प्रसाद जेव्हा आपण वाढतो तेव्हा प्रत्येकाला 2 चपात्या मिळणार. किती किती लोक आहेत? इतके लोक आहेत, गुणिले 2 तेवढ्या चपात्या आणल्या, प्रत्येकाला 2 चपात्या मिळणार इत्यादी. आणि इक्विटी म्हणजे काय माहिती आहे? सगळ्यांचं पोट भरेल इतकं देऊ. तर कोणी बारीक असेल, कोणाची भूक कमी असेल तर त्यासाठी एकच चपाती त्याला. का? प्रश्न हा नाही की 2 चपात्या ताटात वाढायच्या आहेत, प्रश्न हा आहे की त्याची भूक संपायला पाहिजे, पोट भरायला पाहिजे. तर कोणाची एका चपातीने भरते, कोणाला 3 लागतात. तर ज्याला 1 पाहिजे त्याला प्रेमाने 1 देणे, आणि ज्याला 3 पाहिजेत त्याला प्रेमाने 3 देणे. दॅट इज इक्विटी. सो आजच्या जगामध्ये आपण इक्वॅलिटी देतोय की इक्विटी देतोय? नाही. तर नेहमी प्रयत्न काय असतो? याला जे देतोय ते याला पण दिलं पाहिजे. समाजामध्ये काही भागाला आपण या सुटी देतोय किंवा या सवलती देतोय, तर समाजातल्या दुसऱ्या भागाला पण तेवढ्याच सवलती द्यायला पाहिजेत, बरोबर? पण त्याला आणि याला त्या दोन्ही सवलती समान रिझल्ट, परिणाम देतील का? सो दॅट इज द पॉइंट की जो 40% मिळून पास होतोय त्याला जर आपल्याला 90% आणायचं असेल तर त्याला किती वेळ द्यायला लागेल? जास्ती वेळ लागेल त्यातल्या त्यात. आणि जो 70% आहे त्याला किती द्यायला लागेल? सो इक्वॅलिटी मीन्स ट्युशनमध्ये सगळ्यांना मी 2 तास शिकवणार. जो 40% मिळवतोय त्याला पण तेवढे, 90% मिळवतोय त्याला पण तेवढे. इक्विटी म्हणजे जे थोडे कमकुवत आहेत त्यांना जास्ती वेळ द्यायचा, जे स्मार्ट आहेत त्यांना तेवढ्या पुरती, त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं द्यायचं. सो मराठीमध्ये याला म्हणतात समानता किंवा निपक्षपातपणा. सो याचा एक चित्रीकरण केलं तर जास्ती सिंपल आहे. इक्वॅलिटी म्हणजे इथे इक्वॅलिटी कशी काय? ती की तिघांना उभं राहण्यासाठी समान एक उंचीचा बॉक्स दिलाय. आणि इक्विटी काय? त्यांचा हात एका ठिकाणी पोचेल एवढा बॉक्स दिलाय. इथे पण इक्वॅलिटी आहे की तिघांना समान उंचीचा बॉक्स दिलाय, पण त्याचा परिणाम काय झाला? फक्त एकाला सफरचंद मिळत आहेत. आणि इक्विटी म्हणजे काय? ज्याला जितकी गरज आहे तेवढा बॉक्स दिलाय, म्हणजे तिघांनाही सफरचंद मिळतात. इक्वॅलिटी म्हणजे काय? तिघांना उंच असेल, मध्यम उंची असेल, कमी उंची असेल तरी तोच उंचीचा बॉक्स द्यायचा. तर त्याच्याने किती फायदा झाला माहिती नाही. पण इक्विटी म्हणजे जे कमी उंची आहे त्याला जास्ती द्यायचं. सो दिस इज रियालिटी. आजच्या जगाची रियालिटी काय आहे? वास्तविकता काय आहे? की काही लोकांकडे इतकं आहे, तसं म्हणतात 20% ऑफ पीपल कंट्रोल 80% ऑफ द वेल्थ.
20% लोक हे 80% मालमत्ता कंट्रोल करतात. आणि मग दुसरं वाक्य काय आहे ते मी बोललो नाही, ते तुम्ही बोला. 20% ऑफ द पीपल कंट्रोल 80% ऑफ द वेल्थ. मग सेकंड वाक्य काय आहे? थँक्यू. ओके, थँक्यू. तुम्ही आहात पांडित्याच्या मार्गावर बोलताय. सो कोणाकडे खूप जास्ती आहे, कोणाकडे मध्यम आहे, आणि कोणी खड्ड्यात आहे, म्हणजे जमिनीच्या खाली येतो, त्याला बिचारायला काहीच दिसत नाही. सो व्हॉट इज इक्वॅलिटी? तिघांना समान मदत केली, पण त्यांनी फायदा होणार का? मग इक्विटी बघा काय आहे. आता इक्वॅलिटी आणि इक्विटी मध्ये काय अंतर आहे? तिघेही बघू शकतात. सो बघणं महत्वाचं होतं, नुसतं मदत करणं महत्वाचं नव्हतं. तर अनेक वेळा आपल्या ज्या पॉलिसीज असतात गव्हर्नमेंटच्या, सो इफ यू डोंट हॅव दिस इन माइंड, मग काय होतं? वी आर, शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा आहे, तो मोफत वीज पुरवठा करून शेतकऱ्यांचं कल्याण झालंय की त्रास झालाय? आपल्याला माहिती नाही, कारण आपण शिवाजी पार्कला जातो. पण कधी गावी गेलात तर थोडस आजूबाजूला चर्चा करू शकता. तर एक साधारण ओव्हरऑल जे आहे, काही विषम केसेस असतील कुठे, पण ओव्हरऑल जे शेतकऱ्यांकडून मी ऐकलंय, ओव्हरऑल जो शेतकरी आहे तो आळशी झालाय, आणि तो आता मेहनती नाही झालाय, आणि तो प्लॅनिंग नाही करत. जसं कुठलाही बिझनेसमॅन आहे, तो प्लॅनिंग करतो की माझं रॉ मटेरियलचं कॉस्ट इतकं आहे, माझं त्याच्यावर प्रोसेसिंग कॉस्ट इतकं आहे, मग माझं कॉस्ट प्राइस किती असली पाहिजे, त्याच्यामध्ये मग एवढा प्रॉफिट येईल. तर स्ट्रॅटेजिकली विचार करायला लागतो, मला कितीला मिळतोय, मी कितीला विकणार, त्याच्यावर प्रॉफिट किती काढायचं आहे. तर शेतकरी काय म्हणतोय? इनपुट कॉस्ट काय आहे, शेतीला रॉ मटेरियल काय लागतं? बियाणं. राईट. तर माझ्या स्वतःचं शेत असेल तर मागच्या वर्षीच बियाणं आहे, बाजारातून घ्यायचं असेल तर थोडं कॉस्ट आहे त्याला. आणि पाणी मेन असतं, तर पाणी, वीज पुरवठा फ्री आहे, पाणी फ्री आहे, ऊन फ्री आहे. मग आता काय झालंय की जे मिळेल ते प्रॉफिटच आहे, आणि त्याच्यामध्ये जर हाव निर्माण झाली तर मग यू ओनली गो फॉर कॅश क्रॉप्स. कॅश क्रॉप्स काय आहेत? कॉटन, शुगर केन. मग मी ज्या ठिकाणी प्रचारात जातो, वर्षातून 3 वेळा शुगर केन काढतात. सो एनीबडी हू नोज फार्मिंग, शुगर केन वन्स इन अ इयर इज मोर दॅन इनफ, बिकॉज शुगर केन सक्स एव्हरीथिंग. शुगर केन सगळं काढून घेते. वर्षाला 3 शुगर केन काढतात का? कॅश क्रॉप्स म्हणून. आणि एकीकडे धान्य कमी होत चाललंय जे आपण खातो, आणि एकीकडे शुगर वाढत चाललंय. आणि शुगरचे काय आहेत? ऑलमोस्ट डायबिटीज इज अन एपिडेमिक. 5 मधून 4 लोकांना डायबिटीज असतं. सो जे आपल्याला हानिकारक आहे त्याचं प्रोडक्शन नुसतं वाढत चाललंय, जे धान्य आपल्याला पाहिजे त्याचं कमी होत चाललंय. आणि जो सामाजिक परिणाम आहे त्याचा, की जेव्हा अशा कॅश क्रॉपसाठी खूप लोन घेतात आणि ते पैसे मिळवू शकत नाही, तेव्हा मग एक विपरीत परिणाम होतो त्याचा. कधी कधी जीवन समाप्त करायला लागतं. मग हे सगळं कोण याच्यावर विचार करतोय? नाही करू शकत कोणी विचार, कारण आपण इक्वॅलिटीला चाललोय. कोणाला काय गरजेचं याच्यावर जास्ती खोल विचार न करता सगळ्यांना समान स्तरावर आणायचं, आणि सगळ्यांना समान स्तरावर आणणं म्हणजे नक्की काय याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. सो श्रीकृष्ण काय म्हणतायत? श्रीकृष्ण म्हणतायत या जगामध्ये जी काही विषमता आहे, म्हणजे तो खेळ चालू आहे आणि इथे बघणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये ती जी भिंत आहे ती विषमता आहे. सो रियालिटी इज व्हेरी स्केरी, इक्वॅलिटी इज नॉट सो गुड, इक्विटी इज गुड, तरी पण तो अडथळा आहेच मध्ये. श्रीकृष्ण म्हणतायत या सगळ्यांच्या पलीकडे जर आपण गेलो तर ते जे अडथळे आहेत तेच नष्ट होतात. सो आता हे जे 3 मुलं उभे आहेत, यांना इक्विटी पाहिजे की इक्वॅलिटी पाहिजे की काय पाहिजे? नाही. सो दे डोंट नीड एनिथिंग. सो श्रीकृष्ण म्हणतायत की या जगामध्ये जी विषमता आहे त्याच्या पलीकडे जर जायचं असेल तर ती मूळ दृष्टी आपल्या मनामध्ये विकसित करणं गरजेचं आहे, की गाय असू दे, हत्ती असू दे, कुत्रा असू दे, ब्राह्मण असू दे, श्वपाक असू दे, कोणी असू दे, हे सगळे परमेश्वराचे अंश आहेत. आणि परमेश्वराचे अंश असल्या कारणाने, जसा एवढा मोठा मासा आहे आणि एवढा लहानसा मासा आहे, बाह्य दृष्टीने त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे, पण त्या दोघांची गरज आहे एक काहीतरी. काय गरज असेल? छोट्या मासा असू दे, मध्यम मासा असू दे, विशाल व्हेल मासा असू दे, अगदी मांसाहारी शार्क मासा असू दे, डॉल्फिन मासा असू दे, प्रेमळ, सगळे मासे वेगवेगळ्या पद्धतीचे, गोल्ड फिश, स्टार फिश, ऑक्टोपस,
स्टिंगरे, वेगवेगळे हे सगळे मासे मी 7-8 प्रकार आहे. या सगळ्यांची एक गरज आहे. तर ती पाणी जेव्हापर्यंत आपण दिलं नाही ना, शार्क मासाला आपण मांस देऊ, अरे हा मांसाहारी आहे मासा, याला मांस देऊ. डॉल्फिन मासा आहे तो पण त्याला काहीतरी देऊ, पण शेवटी त्याला पाणी देणं गरजेचं आहे. जेव्हापर्यंत त्याला पाणी नाही देत तेव्हापर्यंत शार्क असू दे की डॉल्फिन असू दे, छोटा गोल्ड फिश असू दे की स्टारफिश असू दे, हे सगळे असंतुष्ट, असमाधानी राहणार. म्हणून महत्वाचं काय आहे, त्यांना जे खाणं, जेवण जे द्यायचं ते द्यायचं आहे, पण त्याला पाण्याच्या बाहेर जर ठेवलं तर ती किती मोठी हिंसा आहे. तसं मनुष्य असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे, या सगळ्यांची मूळ गरज काय, या सगळ्यांच्या या शरीराच्या पलीकडे, शरीराच्या काही तहान, भूक, आराम या सगळ्याच्या गरजा आहेत, त्या पलीकडे हे शरीर हे अशाश्वत आहे. या शरीराच्या पलीकडे आपण मूलभूत आहोत, आत्मा आहोत. आपण परमेश्वराशी आपला संबंध आहे, आपण परमेश्वराचे अंश आहे. जेव्हापर्यंत परमेश्वराशी आपला संबंध आपण जोडत नाही तेव्हापर्यंत नित्य नियमाने आपण असमाधान निवडत चाललोय. प्रत्येक निर्णयामध्ये जेव्हापर्यंत आपण परमेश्वराला निवडत नाहीये, परमेश्वराबद्दल श्रवण करण्यासाठी, परमेश्वराबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी, परमेश्वराशी नातं जोडण्यासाठी आपण जेव्हापर्यंत निर्णय घेत नाही, आपण जाणून बुजून, जाणीवपूर्वक आपण असमाधानाची निवड करतोय. आणि या जगाचा एक नियम आहे की सगळं काही अशाश्वत आहे. त्यामुळे कधी रियालिटी असते, कधी कोणतरी मदत करतो, इक्वॅलिटी देतो, कधी कोणीतरी खूप बुद्धिमान असतो तो इक्विटी देतो. पण ज्याला इक्विटी मिळाली आहे, आता या फोटोमध्ये तिघही बघू शकताय, हे किती वेळ टिकेल? आपल्या जीवनातल्या परिस्थिती तुम्हाला विचारतोय मी, किती परिस्थिती गेल्या 20 वर्षांपासून तशाच आहेत. सो हे जे 3 चित्र आहेत ना, हे शाश्वत नाही आहेत. ते इक्विटी 2 क्षणांनी इक्वॅलिटीमध्ये बदलू शकतं, आणि इक्वॅलिटी 2 क्षणांनी रियालिटीमध्ये बदलू शकतं, रियालिटी कधीतरी 3 क्षणांनी इक्विटीमध्ये बदलू शकतं. बेसिकली या जगातल्या ज्या विषम परिस्थिती आहेत, कधी पैसे असतात तर आरोग्य नसतं, कधी आरोग्य असतं तेव्हा पैसे नसतात, कधी आरोग्य पण असतं पैसे नसतात, तेव्हा नातेसंबंध तुटतात. नातेसंबंध जोपासायला गेलं तर नोकरीमध्ये बॉस चिडतो, बॉसला प्रसन्न करायला गेलं तर दुसरीकडे काय. सो नेहमी वर खाली होणार. तर या सगळ्या अशाश्वते पलीकडे जाऊन श्रीकृष्ण म्हणतायत की स्वतःमध्ये पण तो दृष्टिकोन विकसित करायला लागेल की माझी मूळ गरज काय आहे आणि प्रत्येकाची मूळ गरज काय आहे, आणि ती गरज भागवण्याचा प्रयत्न जर आपण केला तर कुठेतरी आपण खऱ्या दृष्टीने लोकांना मदत करतो आहोत. तो व्यक्ती समदर्शी असू शकतो. यांचा स्वभाव हसरा, यांचा स्वभाव चिडका, यांचा स्वभाव असा, यांचा स्वभाव तसा, यामध्ये आपण हा असा काय, तो असा काय, यामध्ये आपलं बोलणं निघून जातं. पण आपल्याला हे नाही लक्षात येत की या सगळ्या स्वभावांच्या पाठीमागे हा चिडका काय, हा रागीट काय, हा असा क्षणाक्षणाला उत्तेजित होणारा काय. कुठेतरी ना माहिती, घरी लहान मुलं ना कधी कधी चिडचिड करतात, बाळ, आणि तेव्हा आई त्या चिडचिडीला उत्तरच देत नाही. म्हणजे चिडचिडीला उत्तर देत नाही म्हणजे काय, त्याला बाळ चिडचिड करू नको, बाळ आरडाओरडी करू नको. आई काय करते सांगा, तुमच्यातून कोणी आई आहात? जेव्हा लहान मुलगा खूप चिडचिड करतो, आदळआपट करतो, तेव्हा आई काय करते? कधी कधी सांगू, लहान मुलांना भूक लागलेली असते, ते म्हणजे इकडे थोडं बस आणि जेव, हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. जेवण गेल्यावर त्याला नाही कळते की मी उपाशी आहे, मला खायला नाही मिळालंय म्हणून माझी चिडचिड. ते आईला बरोबर कळतं. तसं आपल्याला पण हे कळायला पाहिजे की कोणाचा कसा स्वभाव आहे, त्यामागे मूळ काय माहितीये, कारण आतमध्ये असमाधान आहे, खरं समाधान लाभलेलं नाही. तर परमेश्वर हे सगळ्यांशी समदृष्टीने वागतात. परमेश्वर अर्जुनाला पण प्रिय आहेत, युधिष्ठिराला पण प्रिय आहेत, भीमाला प्रिय आहेत, नकुल सहदेवाला प्रिय आहेत, आणि दुर्योधन दुःशासनाला पण पहिल्या क्षणापासून भेदभाव केला का श्रीकृष्णाने. रामचंद्रांच्या जीवनामध्ये विशेष, रामचंद्र अजून मर्यादा पुरुषोत्तम आहेत. अयोध्येतून जेव्हा निघाले तेव्हा पहिल्या दिवशी निघाले तर ते गुहाकडे थांबले. गुहा वनातील आदिवासी समाजातले व्यक्ती होते, तिथला राजा होता तो.
त्यांनी काय दिलं रामचंद्रांना? फळं आणि मध दिलं खायला. त्यांच्याकडे नव्हतं काही अजून, धान्य वगैरे नव्हतं. मग गुहाला म्हणाले, तू माझा भाऊ आहेस. शबरी होती, ती शबर जातीची होती. शबर जाती म्हणजे जे डुकरांची काळजी घेतात ते. पण रामचंद्रांनी हे नाही म्हटलं की भेदभाव करतोय म्हणून. मग जो काही आपल्याला समाजामध्ये भेदभाव दिसतो यदा कदाचित, तो रामचंद्रांनी निर्माण केलाय, तो श्रीकृष्णाने निर्माण केलाय, की ज्यांनी भगवद्गीतेचं अध्ययन नाही केलंय त्यांनी केलंय. म्हणून कधी कधी समाजामध्ये जे आपल्याला चुकीची वागणूक वगैरे दिसते त्याचा दोषारोपण आपण परमेश्वरावर अनेक वेळा करतो, की हे सगळं परमेश्वरामुळे झालंय, हे सगळं शास्त्रांमुळे झालंय. शास्त्रांमुळे नाही झालंय, शास्त्रांची ज्यांनी चुकीची समजूत स्वतः करून घेतली आणि त्या समजुतीवर आधारित चुकीची वागणूक ज्यांनी करून घेतली त्यांच्यामुळे झालंय. श्रीकृष्ण नेहमी म्हणतायत एकत्र या. श्रीकृष्ण म्हणतायत समदृष्टी ठेवा. म्हणून शास्त्र वाचन, शास्त्र श्रवण का महत्वाचं आहे? तर आपल्याला हे वारंवार ऐकायचं आहे. तर श्रीकृष्ण यांची समान दृष्टीची व्याख्या काय आहे? एक संन्यासी असू दे, एक कुत्रा असू दे, एक हिंसक प्राणी असू दे, पक्षी असू दे, गाय असू दे, कोणी असू दे, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला आदर देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाशी त्याची मूळ असमाधानाची जी मूळ गरज किंवा मूळ स्रोत आहे त्याला भागवणं महत्वाचं आहे. म्हणून गरीबाला पैशाची मदत करणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे कपडे नाही आहेत त्याला कपडे देणं गरजेचं आहे. पण या सगळ्यांपलीकडे जर आपण त्याला परमेश्वराशी संबंध देऊ नाही शकलो तर कुठेतरी त्या असमाधानी परिस्थितीची आपण लांबवतोय आपण, त्याला मदत नाही करत. सो श्रीकृष्ण यांची समानतेची व्याख्या काय आहे? आपण श्रीकृष्ण यांचे आध्यात्मिक अंश आहोत, त्यामुळे आपण एक समान आहोत. आपला स्रोत एक आहे, आपले गुण एक आहेत आणि आपले नाते पण एक आहे. आपले गुण एक आहे ते कशावरून? समुद्रातून जर आपण मुंबई मधून एक बॉटल पाणी घेतलं गेटवे ऑफ इंडियावरून, आणि जर अंधेरीला त्याच समुद्रातून जर एक बॉटल पाणी घेतलं आणि कुठे बोरिवलीला मड आयलंडच्या जवळ आपण जर एक बॉटल पाणी घेतलं, तर तिन्ही पाण्याचा जो मीठ अंश गोष्टी आहेत त्या सगळ्या समान असतात. त्या दृष्टीने या मूळ तत्वाला सोडून जर समानता मिळवण्याचा प्रयत्न आपण केला तर तो कृत्रिम राहील का? तर तो बाह्य परिस्थितीवर राहील. आणि या तत्वाला स्वीकारून जर आपण आपल्या स्वभावानुसार त्याच एका पित्याची सेवा केली, त्यांना प्रसन्न करण्याकरिता, तर आपल्या जीवनातील विषमतेत आपण समानता प्राप्त करू शकतो. परमेश्वराची सेवा कोण करू शकतो? सगळ्यांना संधी आहे. गीतेचं अध्ययन करण्याची संधी कोणाला आहे? सगळ्यांना आहे. गीतेची शिकवण स्वीकारण्याची संधी कोणाला आहे? सगळ्यांना आहे. ही एक समानता जर आपण मूलभूत ठेवली, पाया ठेवला, या आधारावर आपण जी काही मदत करू ती कारण या मूळ तत्वावर आधारित असेल, तर ती मदत खरोखर त्या व्यक्तीला शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, पण मूळ म्हणजे आध्यात्मिक स्तरावर पण मदत होईल. तर या समानतेच्या स्तराला सोडून जर आपण समानता आणण्याचा प्रयत्न केला तर तो आज समानता होतो, उद्या त्याचं काय होतं माहिती नाही. आणि ही जी समानता आहे, शेवटचा पॉइंट याच्यावर मग आपण पुढे जाऊ. एकाच घरी एकाच आई वडिलांची मुलं, अगदी शरीराचा रंग पण सेम असतो का? कोणी एक भाऊ गोरा, एक भाऊ काळा, एकाचे हिरवे डोळे, एकाचे घारे डोळे, बरोबर? एक बुद्धिमान आहे. मग कुठेतरी ना हे पण आपल्याला विचार करायला पाहिजे की जर एका आई आणि एका वडिलांचे एकाच घरी, चला एकाचा जन्म 2000 मध्ये झाला एका मुलाचा आणि दुसऱ्याचा जन्म 2005 मध्ये झाला आणि जुळे भाऊ होता तेव्हा, बरोबर? तर म्हणजे ना कुठेतरी थोडा फरक म्हणतो ना आपण, दोन शब्द आहेत, विषमता आणि फरक. विषमता ऐकल्यावर एकदम त्रास होतो आणि फरक म्हटल्यावर या दोन भावांमध्ये फरक आहे. याला गोड आवडतं, याला तिखट आवडतं. जुळे भाऊ आहेत.
याला मार्क जास्ती पडतात याला कमी पडतात, याचा अर्थ वडील त्या दोघांमध्ये भेदभाव करतायत का? आहे, विषम आहे. त्याला जास्ती मार्क पडतात याला कमी पडतात, हा गोरा आहे हा काळा आहे. तर जर आई वडिलांनी सांगितलं की हा जास्ती मार्क पडतात याला कमी मार्क पडतात, आणि जर गोंधळ झाला घरी की बाबा भेदभाव करतात म्हणून, ते पण ना कृत्रिम आहे. कारण ते फक्त सांगतायत की याला जास्ती पडतात आणि याला कमी पडतात, याला गोड आवडतं आणि याला तिखट आवडतं. त्याचा अर्थ असा नाही की वडिलांचं दोघांवर प्रेम कमी जास्ती आहे. म्हणून जेव्हा परमेश्वर कधी म्हणतात की हे दुर्योधना तू असं करू नको, आणि अर्जुनाला सांगतात तू असं कर, मग आपण कधी कधी त्याचं चुकीचं आहे त्याचं विश्लेषण करतो आणि आपण म्हणतो बघा श्रीकृष्ण नेहमी दुर्योधनाला दूर करत असतात, श्रीकृष्ण नेहमी याला सांगतात तू हे चुकीचं केलं हे चुकीचं केलं, आणि अर्जुनाला नेहमी प्रशंसा करतात आणि सांगतात तू असं केलं तू असं केलं. ती प्रशंसा नाही आहे, ती वास्तविकता आहे. तो योग्य दृष्टीने वागतोय, तो योग्य दृष्टीने आपलं कार्य करतोय, तो योग्य दृष्टीने आपले कर्तव्य पालन करतोय, आणि हा नेहमी स्वार्थी प्रवृत्तीने करतोय, म्हणून त्याला सांगणं गरजेचं आहे. पण वडील जेव्हा सांगतात तुला अभ्यास करायची जास्ती गरज आहे, यांनी अभ्यास नाही केला तरी चालतो का, कारण तो हुशार आहे आणि याला गरज आहे, ती विषमता नाही आहे. तो साधा एक त्याला समान स्तरावर दोघांनाही 90% मार्क जर मिळवायचे असतील तर याला जास्ती करायला याला कमी करायला लागेल, तर दोघांना यथा परिस्थिती मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. म्हणून त्याला विषमता नाही म्हणू शकत, त्याला फरक नाही म्हणू शकत. म्हणून शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे नियम सांगितले, तर तो भेदभाव नाहीये. सगळ्यांमध्ये एक संभाव्य शक्ती आहे की परमेश्वराशी नातं जोडायचंय, पण ते आपण सगळे विसरलोय. तर आता या व्यक्तीला जर परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी त्याच्या जीवनशैलीमध्ये काही आपल्याला परिवर्तन सांगायचे असतील तर ते सांगणं गरजेचं आहे. पण या व्यक्तीला त्याच परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी वेगळी जीवनशैली द्यायला लागेल, त्याचे वेगळे नियम असतील, त्याची क्षमता वेगळी आहे. तर जेव्हा परमेश्वर सांगताय या व्यक्तीला तोच उंच स्तर गाठण्यासाठी हे जीवनशैली करणं गरजेचं आहे, हे नियम पालन करणं गरजेचं आहे, आणि या व्यक्तीला तोच स्तर गाठण्यासाठी हे नियम पालन करणं गरजेचं आहे. आणि ते जर नियम आणि हे ज्या सूचना आहेत वेगळ्या असतील तर तो परमेश्वराचा भेदभाव आहे की त्या परमेश्वराची समान दृष्टी आहे. आपण जर या क्षणी बघितलं तर भेदभाव आहे, पण त्या दोन्ही वेगवेगळ्या सूचनांचं जर अवलंबन केलं, पालन केलं, तर जो परिणाम घडेल तो परिणाम समान दृष्टी दाखवेल परमेश्वराची. म्हणून परमेश्वराला सगळ्यांवर प्रेम आहे. आईला दोन्ही भावांवर दोन्ही मुलींवर प्रेम असतं, फक्त त्या मुलीची किंवा त्या मुलाची क्षमता काय आहे त्या अनुसार त्या मुलाला किंवा त्या मुलीला वेगवेगळी शिकवण मिळते, आणि त्या मुलाने किंवा त्या मुलीने त्या वेगवेगळ्या शिकवणीला कधी भेदभाव म्हणून समजायला नाही पाहिजे. उलट समजायला पाहिजे की आई आम्हाला दोघांना, आम्ही असे आहोत तर आम्हाला दोघांना एका स्तरावर आणण्याचा प्रयत्न चाललाय, आणि प्रयत्न हा नेहमी दोन गोष्टींनी पूर्ण होतो. एक आहे जो सूचना देतोय त्याच्या प्रयत्नांनी, आणि जो सूचना देतोय त्या सूचना आपण किती स्वीकारतो त्याच्या सहकार्याने. यश हे नेहमी जो यशामध्ये मार्गदर्शन करतो त्याच्यावर आधारित तर आहेच, पण जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ते मार्गदर्शन आपण आपल्या जीवनामध्ये किती स्वीकारतोय, ते सहकार्य किती करतोय त्याच्यावर पण अवलंबून आहे. मुलाला जर आपण खूप मोठ्या टॉप ट्युशन क्लासेसला जर पाठवलं, याचा अर्थ असा नाही की तो टॉपर होईल, त्याला संधी मिळाली आहे. याच्यापेक्षा चांगले शिक्षक, याच्यापेक्षा चांगले टीचर पूर्ण मुंबईमध्ये नाही आहेत, त्याला ती संधी दिली आहे. याच्यापेक्षा चांगले नोट्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे पूर्ण मुंबईमध्ये नाही आहेत, ते क्लासेस तुला लावून दिलेत. पण शेवटी ते नोट्स हातात घेऊन मार्क नाही मिळत, ते सगळ्यात उत्कृष्ट नोट्स, ते सगळ्यात उत्कृष्ट टीचर आपण ऐकतोय का, आपण ते नोट्स उघडलेत का, हे पण तर महत्वाचं आहे. तर म्हणून कधी कधी परमेश्वराच्या वागणुकीमध्ये उथळ स्तरावर आपल्याला काही प्रमाणामध्ये फरक दिसतो, आणि आपण त्या फरकाला खूप घेऊन बसतो. पण श्रीकृष्ण म्हणताय की ती माझी समान दृष्टी आहे, आणि आपण पण या तत्वाला जर जाणलं तर आपल्याला लक्षात येतं कोणासोबत कसं वागायचं. कधी कधी आपण म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर नेमकं कोणाशी कसं वागायचंय, कोणाशी कसं वागायचंय माहिती आहे.
नेहमी हा विचार करायचा आहे की मी कसं वागू जेणेकरून हा व्यक्ती श्रीकृष्णांच्या जवळ जाईल, या व्यक्तीशी मी कसं वागू जेणेकरून याला श्रीकृष्णांप्रती जास्ती आस्था निर्माण होईल. कधी कोणी जर स्वभाव अश्रद्धाळू असेल तर त्यांना श्रद्धा देणं गरजेचं आहे. आणि कोणाची जर अंधश्रद्धा असेल, अतिश्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेला नीट काटछाट करणं पण गरजेचं आहे की तुम्ही लहान लहान कुठल्या काय काय गोष्टींवर श्रद्धा ठेवताय. मी कमऱ्यात आलो आणि पंखा चालू झाला म्हणजे परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे. मी बाहेर गेलो आणि माझ्या दोन्ही चपला अशा शेजारी, मी आलो तेव्हा एक चप्पल इथे ठेवली होती आणि एक चप्पल इथे ठेवली होती आणि बाहेर गेलो तेव्हा दोन्ही चपला बाजूला होत्या, म्हणजे परमेश्वराची. दिस इज नॉट परमेश्वराची कृपा या चपलांनी आणि पंखा लावले नाही दिसत. परमेश्वराची कृपा येते जेव्हा आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या परिस्थितीतून सम राहतो. परिस्थितींचा प्रभाव आपल्यावर होत नाही, आपण परिस्थितींना प्रभावित करतो. सो जेव्हा कोणी अंधश्रद्धेच्या मार्गावर असेल, श्रद्धेच्या समुद्रामध्ये पोहत असेल, तर त्याला थोडं कोरडं करणं पण गरजेचं आहे. आणि कोणाकडे श्रद्धाच नाहीये परमेश्वराच्या शब्दांवर, तर त्याला श्रद्धा देणं, त्याला तो कोरडा आहे, त्याला श्रद्धेच्या पाण्याने आंघोळ घालणं गरजेचं आहे. म्हणून कोणाला काय द्यायला पाहिजे? सगळ्यांना श्रद्धा दिली तर त्या अंधश्रद्धेचं पण नुकसान होतं. म्हणून कोणाशी कसं वागायचं याचं समदृष्टीचा एक मापदंड काय आहे? अशा प्रकारे वागायचं प्रत्येकाशी की त्या व्यक्तीला त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या परिस्थिती अनुसार परमेश्वराशी संबंध जोडण्यासाठी काय पोषक राहील. कधी कोणाला लाडवून तो परमेश्वराच्या जवळ जातो आणि कधी कोणाला कधी कधी कडक बोलायला लागतं, कारण लाडवलेले व्यक्ती कधी कधी त्रास पण देतात. मग कधी कधी स्पष्ट आणि कडक बोलायला लागतं की हे चुकीचं आहे. तो भेदभाव नाहीये, तो आहे त्याला परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी काय महत्वाचं आहे आणि याला परमेश्वरा जवळ जाण्यासाठी काय महत्वाचं आहे. ध्येय महत्वाचं आहे, रस्ता एवढा महत्वाचा नसतो. असं जर केलं आपण तर श्रीकृष्ण म्हणतात त्याचा फायदा काय? इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थितः. आपण पूर्वीच्या श्लोकाचं पण भाषांतर वाचलं नव्हतं आणि आता याचं पण वाचलं. पूर्वीच्या श्लोकाचं भाषांतर: विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. आता या श्लोकाचं भाषांतर: ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले आहेत. सो केवळ या सदैव बदलणाऱ्या जगाच्या, सदैव बदलणाऱ्या परिस्थितीला जर आपण नेहमी या प्रकारे प्रतिसाद दिला की वर खाली होत राहणार पण मी सम राहणार, तर म्हणतात इहैव तैर्जितः सर्गो. सर्ग म्हणजे सृष्टी. या सृष्टीवर, या भौतिक जगावर जिंकला तो, त्यांनी विजय मिळवला, म्हणजे पुन्हा त्याचा जन्म नाही होणार. तर मृत्यू आणि जन्म या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर श्रीकृष्ण आपल्याला प्राथमिक एक किल्ली देत आहेत, त्या मुक्तीच्या दरवाजाला उघडायला. काय किल्ली आहे ती? ही समभावनेने जगायचे आणि समभावनेने लोकांशी वागायचे. इतकं जरी केलं तर श्रीकृष्ण म्हणतायत मुक्ती आपल्याला मिळू शकते. एका पायावर हिमालयामध्ये जाऊन उभं राहण्याची गरज नाही. हिमालयामध्ये जाऊन एका पायावर राहणं सोपं आहे, पण आपण जिथे राहतोय तिथे परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर होऊ न देता आपण नेहमी सगळ्यांशी या दृष्टीने वागणं, या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती काय केलं तर होईल, या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती काय केलं तर होईल, या धारणेवर आधारित जीवन जगणं हे त्याहून जास्ती कठीण. म्हणून हिरण्यकश्यपूने पण भरपूर तपस्या केली होती, रावणाने पण भरपूर तपस्या केली होती, पण त्या तपस्येला परमेश्वराशी संबंध नसल्या कारणाने त्या तपस्येचा अहंकार झाला, गर्व झाला,
उलट त्या तपस्येमुळे शुद्धीकरण होण्याऐवजी भेदवृत्ती वाढली आणि दुसऱ्याच्या मालमत्तेवर स्वतः त्याच्यावर नियंत्रण करण्याची वृत्ती वाढली. आणि या उलट कोणी गृहस्थ असतील, कोणी सिंपल पांडवांसारखे कधी काही तपस्या न केलेले असतील, पण ते नेहमी विचार करतायत मी कसं वागू जेणेकरून श्रीकृष्ण प्रसन्न होतील, मी काय करू जेणेकरून श्रीकृष्ण प्रसन्न होतील. तर ही जी दृष्टी आहे ही खूप महत्वाची. याला म्हणतात आईसबर्ग प्रिन्सिपल. काय म्हणतात त्याला? हिमगोळा, हिमनग. काय याची गोष्ट आहे? तर म्हणतात की 20 ते 30% हा जो हिमनग आहे हा पाण्यावर असतो आणि 75 ते 80% हा पाण्याखाली असतो. त्याच्यातून शिकण्यासारखं काय आहे की आपल्याला जे दिसतात त्या घटना दिसतात किंवा प्रसंग दिसत असतात. अरे माझ्या डोळ्यासमोर असं झालं, माझ्या समोर येऊन याला जोरात ओरडला, म्हणजे कोण वाईट आहे? जो ओरडला तो वाईट आहे, बरोबर. पण त्याच्या पाठीमागे काहीतरी घटना घडलेली असते, त्याच्या पाठीमागे काहीतरी वर्तणूक घडलेली असते, काही नकळतपणे जाणून बुजून आपल्याकडून पण काहीतरी घडलेलं असतं आणि त्या पाठीमागे खूप खोल अशा धारणा असतात. एकदा आमच्या मंदिरामध्ये एक बाहेरच्या दुसऱ्या मंदिरातून एक कोणी भक्त आले होते. तर आमचे जे टेम्पल प्रेसिडेंट आहेत ते थोडंसं त्याच्याशी प्रसाद घेताना त्या जवळ जाऊन बसले आणि म्हणले कुठून आले, काय आले? तर तो बोलतच नव्हता. मग नंतर त्यांनी दुसऱ्या एका भक्ताला जाऊन म्हटलं की हे चौपाटीचे टेम्पल प्रेसिडेंट आहेत, ते मला येऊन असं का बोलत होते? तो म्हणाला का विचारपूस करत होते? ते म्हणाले हो का? हो, कारण आमच्या मंदिराचे टेम्पल प्रेसिडेंट जेव्हा जवळ येऊन बोलतात तेव्हा नक्की काहीतरी त्यांना काहीतरी सेवा करून घ्यायची असते आमच्याकडून. मग काहीतरी काम असेल तेव्हाच तो टेम्पल प्रेसिडेंट येऊन बोलणार. तुमच्या सगळ्यांच्या भाषेत जर बॉस सकाळी सकाळी तुमच्या टेबल जवळ येऊन बसला, काय चाललंय, कसं चाललंय, तुझ्यासाठी मी कॉफी घेऊन आलो, तर मनात प्रश्न काहीतरी नवीन प्रोजेक्ट असं माझ्या डोक्यावर येणार आहे, राईट? सो तशा दृष्टीने तो विचार करतोय की काय, पण विचार कसं आहेस, काय आहेस वगैरे. सो ती जी वर्तणूक होती त्या व्यक्तीची ती कशामुळे होती माहितीये? त्याचा जो अनुभव होता. आणि तो अनुभव कशामुळे होता? त्याची काहीतरी धारणा होती की बॉस हा नेहमी कामापुरतीच जवळ येतो. तर त्याला माहितीच नाही की शुभेच्छुक बॉस पण असतात कोणी, का अनुभवच नाही येतो. पण कोणीतरी असू शकतो की नाही ज्याला काहीच काम नाही आहे आणि तो आपल्याला फोन करून विचारतो तू कसा आहेस, काय आहे, काय चाललंय तुझं. याला असं म्हणतात बदल. बदल जर घडवायचा असेल या जगामध्ये तर तो बदल कोण घडवणार आहे? शेजारी. सो घटना आणि प्रसंग हे उथळ स्तरावर आहेत आणि त्याच्या पाठीमागे जे वर्तन आपण अनुभवलेलं असतं ते थोडं खोल आहे आणि सगळ्यात खोल, सगळ्यात पाया म्हणू शकतो आपण त्या धारणा आहेत. तर आपल्या जीवनात आपण कसं वागतो हे अनेक वेळा तो व्यक्ती त्या क्षणी आपल्याशी कसा वागतो याच्यावर अवलंबून नसतं. 20 वर्ष आधी अशाच प्रकारे एक व्यक्ती माझ्याशी वागला होता आणि तो माझ्याशी जेव्हा वागला होता त्याचा परिणाम, त्याचे संस्कार माझ्यावर काय घडलेत त्यानुसार माझ्या धारणा आहेत. जवळ कोणी आला म्हणजे तो स्वार्थामुळे आलाय या धारणेला घेऊन आपण चालतो. म्हणून कधी कधी कोणी अगदी निस्वार्थीपणे जर जवळ येत असेल तर आपल्याला भीती वाटते आणि आपण त्या व्यक्तीची परीक्षा घेतो. तर यामध्ये या घटना आणि प्रसंग आहेत हे सदैव बदलणार आहेत. घटना नेहमी बदलत असतात आणि वर्तन हे क्वचितच बदलतं. आणि आपल्या ज्या धारणा असतात त्या लहानपणी आपले काही अनुभव असतील त्यालाच घेऊन आपण चालणार. कोणी कितीही आपल्याला बोलू दे आपण नेहमी त्याच चष्म्यांनी पूर्ण जगाला बघतो. तर म्हणून यामध्ये जर खरोखर या जगाला बदलायचं असेल तर आपल्याला काय बदलायला पाहिजे? धारणा बदलायला लागतील आपल्याला. किती लोक जेव्हा आज सामाजिक बदल करण्यामागे विचार करतायत
किंवा आपल्याला विनंती करतायत, त्यामागे किती लोक परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतायत आणि किती लोक समाजाच्या मूळ धारणा बदलण्याचा प्रयत्न करतायत. आज जो काही सामाजिक बदल घडतोय, लोकांच्या मनात असा विचार आहे की सामाजिक एक बदल घडायला पाहिजे, समाज बदलायला पाहिजे. त्यामध्ये किती लोक बाह्य फक्त डोळ्यांना जी दिसणारी परिस्थिती आहे ती बदलायचा प्रयत्न करतायत आणि किती लोक मनामध्ये आपण सगळेजण काही धारणा घेऊन फिरतोय, त्या धारणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मोहीम काय, लोकांच्या मूळ धारणा बदलायच्यात आपल्याला. आणि धारणा जर बदलल्या तर आपोआप त्यांचं वर्तन बदलतं. आणि जर वर्तन बदललं, तुम्ही जर तुमचं वर्तन बदललं, तुम्ही प्रेमाने वागताय, यांचं वर्तन बदललं प्रेमाने वागतायत, तुमचं वर्तन बदललं प्रेमाने वागतायत, तर प्रसंग कसे घडतील, घटना कशा घडतील. पण आपण फक्त या कमऱ्यात आल्यावर तुम्ही प्रेमाने बोलायचं सगळ्यांशी, ओके, नियम का, तर इथे 2 CCTV कॅमेरे आहेत म्हणून. अशा प्रकारे आपण काही काळासाठी, सीमित काळासाठी नियंत्रण करूही शकतो, पण त्याच्याने समाज नाही बदलणार, काही तासांसाठी बदलतं. म्हणून ते जे दिसत होतं ना त्याला बदलू शकतो आणि ते बदलणं खूप सोपं आहे. आणि ते बदललं की वाहवा पण लवकर मिळते. पण जे दिसतंय त्याला बदलून फारसा फरक पडत नाही. ऍक्च्युली आपल्याला पाया बदलायला लागेल, मनातल्या धारणा बदलायला लागतील. म्हणून हा माझा शत्रू, हा माझा मित्र, हा माझ्या विरुद्ध, हा माझ्यासोबत, या मूळ आपल्या ज्या धारणा आहेत ना ह्या आपल्याला बदलायला पाहिजे. नेहमी विचार करायला पाहिजे, खरं काय माहिती आहे, जो कोणी व्यक्ती परमेश्वरापासून भिन्न आहे, जो कोणी व्यक्ती परमेश्वरापासून दुरावला आहे, त्याला चांगला अनुभव आलाच नाहीये कधी. त्याच्या धारणा चांगल्या कशा असू शकतात, त्याचं वर्तन चांगलं कसं असू शकतं. आणि म्हणून त्याच्यामुळे तो ज्या ठिकाणी कुठे आहे तिथले प्रसंग चांगले कसे घडतील. जर खरोखर सामाजिक बदल घडवायचा असेल तर आपण धारणा बदलायला पाहिजे. कोणी आपला शत्रू नाही आहे आणि जो आपल्या हो मध्ये हो म्हणतो तो आपला मित्रही नाही आहे. जो कोणी व्यक्ती परमेश्वरापासून दुरावला आहे त्याची मूळ गरज आहे परमेश्वराशी नातं जोडण्याची. ती गरज जेव्हापर्यंत आपण भागण्यासाठी मदत नाही करत तेव्हापर्यंत आपण पण त्याचे खरे मित्र नाही. फक्त गरजू व्यक्तीला पैसे देऊन, गरजू व्यक्तीला नोकरी देऊन, गरजू व्यक्तीला अन्न देऊन, गरजू व्यक्तीला कपडे देऊन आपण मदत करतोय खरी, पण ती मदत कुठल्या स्तरावर आहे, घटना स्तरावर आहे, प्रसंग स्तरावर आहे, दृश्य स्तरावर आहे. पण त्याच्या मनातला जर स्वार्थ नाही गेला तर काय होतं माहितीये. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टी होते आणि त्याचं पुनर्वसन करतात. मग काय करतात माहितीये, ती झोपडपट्टी तोडतात आणि तिथे उंच बिल्डिंग बांधतात आणि तिथे असे लहान लहान घरं देतात, बरोबर. त्याच्या पुढे काय होतं कोणाला माहितीये, सो ही सत्य परिस्थिती आहे की जो झोपडीत राहिलेला आहे त्याला त्या झोपडीमध्ये राहायची एक सवय आहे. तर त्याला जेव्हा एक बांधलेलं घर मिळतं, एक बिल्डिंग जेव्हा मिळते, तेव्हा तो म्हणतो या बांधलेल्या घराला जर मी भाड्यावर दिलं तर मला महिन्याचे 10-20 वॉटेवर, मला माहित नाही किती मिळते, तर त्याला ते कॅश पाहिजे. आणि कॅश कशासाठी पाहिजे, त्याला जे काही करायचं ते काय. किती वेळा रात्री तुम्ही जर प्रवास करत असाल तर रेल्वे स्टेशनला बाजूला कोणी झोपडपट्टीतली मुलं वगैरे असतात, ते ड्रग्ज वगैरे घेत असतात. तो ड्रग्ज महाग असतात की तांदूळ डाळ महाग असते. सो जे पैसे आहेत ते अन्नावर खर्च करण्याऐवजी ते ड्रग्जवर खर्च करतात. आणि कोण खर्च करते, ज्यांच्याकडे पैसे खूप आहेत नाही, ज्यांच्याकडे पैसे अल्प आहेत ते. तर म्हणजे त्यांना कोणी नीट सांगत नाहीये की हे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय. आणि त्याला घर बांधून दिलंय, तो ते घर ते भाड्यावर देतो आणि ते कॅश येतो आणि परत शहरापासून दूर एका झोपडपट्टीमध्ये जाऊन राहतो. का, तर तो मूळ त्याला हे शिकवलं नाहीये. तर अशा प्रकारे उथळ स्तरावर बदल करणं सोपं पण आहे. आणि बघा, आम्ही एवढ्या लोकांचं पुनर्वसन केलं, एक सर्टिफिकेट मिळवणं पण गरजेचं आहे, पण ते पुनर्वसन झालंच नाही. उलट त्यांच्या हातामध्ये कॅश देऊन अनेक वेळा जर नीट शिकवण नसेल दिली की कॅशला हाताळायचं कसं, जेव्हा हातात 10,000 रुपये येतात त्याच्याने ड्रग्ज घ्यायचे की आपण
बँकेमध्ये ते पैसे ठेवायचे जेणेकरून त्याचं व्याज मिळेल आणि उद्या होईल, हे जर शिकवलं नाही तर ते कॅशनी अधिक वाईट सवयी होतात. जेव्हा 10 रुपये होते तेव्हा छोटीशी वाईट सवय होते, जेव्हा 10,000 रुपये आले तेव्हा आता मोठी महागडी वाईट सवय येते. तर हे शिकवण देणं पण गरजेचं आहे. तर म्हणून धारणा ह्या बदलणं गरजेचं आहे. तर प्रश्न आहे की बदल व्हायचाच असेल तर तो कोणत्या स्तरावर व्हायला हवा, नाही त्याच्यावर आपण चर्चा केली की धारणा बदलणे. म्हणून कपडे देणं महत्वाचं आहे का? नक्की आहे, अजिबात आपण त्याच्या विरुद्ध नाही. अन्न देणं महत्वाचं आहे का? नक्की नाही. पण या सगळ्यासोबत जर आपण आध्यात्मिक शिकवणी, आध्यात्मिक शिक्षण नाही दिलं तर ते पाया तोच आहे, फक्त वरची परिस्थिती बदलते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव भरपूर घेतो. मग अनुभव या दृष्टीने कदाचित आपण खूप श्रीमंत आहोत. आपण सगळे, कोणाचं वय 40 आहे, कोणाचं वय 45 आहे, कोणाचं वय 60 असेल. अनुभव किती आहेत? अरे तुला काय माहिती, माझ्या डोक्यावर एक एक पांढरा केस आहे ना, तो एकेका अनुभवाचा साक्षी आहे. बरोबर. पण त्या सगळ्या अनुभवातून आपल्याला शहाणपणा आला का? तर अनेक वेळा आपण जीवनाच्या त्या उसाचा रस काढण्याच्या त्या मशीनच्या 2 रोलर मधून जातो, त्याच्यातून आपला पीळ निघतो, पण त्याच्यातून आपण शहाणपणा शिकलोय का? नाही शहाणपणा शिकलो आपण. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आपल्याला हे सगळं सांगतात. तर 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहे प्रकार आहे तो झटपट निर्णय घेतो, तो पटपट स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. दुसरा आहे थोडंसं चिंतनशील आहे तो व्यक्ती, तो थोडा विचार करतो. पहिल्या व्यक्तीला साधारणपणे समाजामध्ये काय म्हणतात माहितीये? हा ना फास्ट आहे, फास्ट थिंकर आहे, हा स्मार्ट आहे. आणि जो थोडा विचारपूर्वक निर्णय घेतो त्याला सांगते अरे काय करायचं, थोडा विचार करतो, त्याला काय म्हणतात माहितीये? हा खूप स्लो आहे. नाही, जो झटपट निर्णय घेतो आणि ते झटपट निर्णय झटपट कोलमडतात पण. कारण पटपट घेतलेला निर्णय फार कमी वेळा एवढी मॅच्युरिटी असते की फास्ट डिसिजन्स येट लॉंग लास्टिंग डिसिजन्स. मोस्टली फास्ट डिसिजन्स मीन्स हायपर ऍक्टिव्ह डिसिजन्स. आणि हायपर ऍक्टिव्ह डिसिजन्स म्हणजे न विचार करून, लांबच्या दृष्टीने विचार न करून घेतलेले निर्णय, ते लवकर पडतात. पण जे लोक म्हणतात ना थांब मला जरा विचार करू द्या, हा ना स्लो आहे. म्हणजे जो चिंतनशील व्यक्ती आहे त्याला आज आपण नाव काय दिलंय? स्लो आहे. आणि जो अजिबात चिंतन नाही करत, जो पटपट निर्णय घेतो, त्याला आपण म्हणतो की हा फास्ट आहे. बघा संस्कृती कशी बदलली. आणि या बदलत्या संस्कृतीमुळे आपण पण बदलतोय. फास्ट फास्ट स्पीड फास्ट पाहिजे, गाड्यांचा स्पीड फास्ट पाहिजे, मोबाईलचा स्पीड फास्ट पाहिजे, आणि निर्णय घेण्याचा पण स्पीड फास्ट पाहिजे. तर कधी घेतलंय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फास्ट निर्णय घेतलेत? ठीक आहे, नाही घेतलेत. आणि त्याचा काय परिणाम झाला फास्ट निर्णयांचा? नुकसान झालं ना. आणि जेव्हा जेव्हा लोक अरे एवढा काय विचार करतो, एवढं काय त्याच्यामध्ये, नाही ठीक आहे मला विचार करू दे. विचारपूर्वक, चिंतनपूर्वक, मननपूर्वक निर्णय घेतले, ते टिकले लांब. पण आज खरोखर सांगा, तुम्ही समाजामध्ये वावरता, मी तर एका कमऱ्यामध्ये बंद आहे मंदिरात, माझं काही समाजाशी काही घेणं देणं नाही. खरं आहे काय की जो विचारवंत आहे त्याला स्लो म्हणतात, आणि जो फास्ट निर्णय घेतो तो म्हणतात तो स्मार्ट आहे. बरोबर आहे. पण वास्तविकता काय माहिती आहे की चिंतनशील व्यक्ती असतो ना, जो विचारवंत व्यक्ती असतो, त्यासमोर मोठमोठे व्यक्ती नमतात. कारण शेवटी परिणाम हे खोटं कधी करू शकत नाही. या जगाचे काही नियम आहेत. आणि जो विचारपूर्वक निर्णय घेतो, रिझल्ट्स विल प्रूव्ह. त्याला तुम्ही आज स्लो म्हणताय, पण त्या स्लो व्यक्तीने घेतलेले चिंतन करून घेतलेले निर्णय हे नेहमी चांगले परिणाम देणार. आणि चांगले परिणाम जर तो देणार, काळाची परीक्षा कोण पास करणार? तो पास करणार. तर ह्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण पण चिंतन करणं गरजेचं. श्रीकृष्ण म्हणतात उथळ स्तरावर जीवन जगणं हे आपल्यासाठी पण घातक आहे, इतर लोकांसाठी पण घातक आहे, समाजासाठी पण घातक आहे, या पृथ्वीसाठी घातक आहे. मग श्रीकृष्ण आपल्याला काय खुणवत आहेत? खोल विश्लेषण करणं गरजेचं आहे. वैचारिक आपली जी पातळी आहे ती खोल करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आध्यात्मिक समानतेची दृष्टी विकसित करणं गरजेचं आहे.
कोण काळे, कोण गोरे, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण सुशिक्षित, कोण अशिक्षित, हे राहणारच आहे. घरात 2 मुलं पण तशी असतात. पण नेहमी हे बघायला पाहिजे, हा व्यक्ती पण श्रीकृष्णांच्याशी संबंध जोडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, या व्यक्तीला पण श्रीकृष्णांशी संबंध जोडण्यासाठी काय गरजेचं आहे, ती समानता विकसित करणं गरजेचं आहे. आणि जर असं केलं तर जन्म मृत्यूच्या चक्रापासून आपल्याला सुटका मिळते. ऐहिक जीवन जगताना, गृहस्थ जीवन जगताना पण जर आपण या तत्वानुसार जीवन जगू शकलो तर आपण मुक्त जीवन जगू शकतो. न प्रहर्षेत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोह रहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. तो पूर्वीच या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे स्थित आहे. तर रूप गोस्वामी म्हणतात, इहा यस्य हरेर दास्य कर्मणा मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवन मुक्त असं उच्चते. म्हणतात जो व्यक्ती या जीवनात इहा यस्य हरेर दास्य, जो परमेश्वराच्या सेवेमध्ये जीवन जगतोय, कर्मणा मनसा गिरा, त्याचे कर्म पण परमेश्वरासाठी आहेत, त्याचं मन पण परमेश्वरामध्ये आहे, आणि गिरा म्हणजे त्याचे शब्द पण नेहमी परमेश्वराच्या स्तुतीमध्ये आहेत. निखिलासु अपि अवस्थासु, तो कुठल्याही अवस्थेमध्ये असू दे, जीवन मुक्त असं उच्चते. का? त्याचं शरीर भौतिक जगात आहे, पण त्याची चेतना परमेश्वराच्या चरणांमध्ये आहे. आणि चेतना महत्वाची आहे. शरीर नेहमी बदलत असतंच, चेतना स्थिर करायची आहे. तर भागवतामध्ये श्रीकृष्ण 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला मार्गदर्शन करतायत. तर आज आपण भगवद्गीता वाचतोय आणि श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदाला म्हणतात उद्धव गीता. श्रीकृष्णाने उद्धवाला या जगामधून प्रयाण करण्यापूर्वी शेवटच्या काही शिकवणी दिल्या, त्याला म्हणतात उद्धव गीता. तर त्यामध्ये हे श्लोक आहेत. श्री भगवान उवाच परस्वभाव कर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत् विश्वम एकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च परस्वभाव कर्माणि य प्रशंसति निन्दति स आशु भ्रश्यते स्वार्थात् असत्यभिनिवेशितः. सो यामध्ये 2 श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 2, 28वा अध्याय आणि स्कंद क्रमांक 1. याच्यामध्ये पहिला शब्द दोघांचा सेम आहे बघा, परस्वभाव कर्माणी. परस्वभाव कर्माणी म्हणजे इतर लोकांचा स्वभाव आणि इतर लोकांची कृती. न प्रशंसेन न गर्हयेत. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या स्वभावाची किंवा कृतींची कधी प्रशंसा पण नाही करायला पाहिजे आणि त्याची तिरस्कार पण नाही करायला पाहिजे. का? विश्वम एकात्मकम पश्यन्. नेहमी श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात हा विचार करायला पाहिजे की या विश्वामध्ये ऍक्च्युली एकच वस्तू आहे. काय? हे सगळे परमेश्वराचे अंश आहेत. प्रकृत्या पुरुषेणाच्या. या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा आज समजा कोणी आपल्याशी वाईट वागला तर आपण म्हणून याच्या जीवनामध्ये सध्या थोडी काहीतरी विषम परिस्थिती चालू असेल, आर्थिक काहीतरी समस्या असेल म्हणून हा चिडचिड करतोय, याला आज कोणतरी वाईट वागणूक केली असेल म्हणून हा माझ्याशी वाईट वागणूक करतोय. बरेच लोक स्पंज नसतात ना. स्पंज काय करतो? त्यामध्ये पाणी टाकलं ते पण ऍब्झॉर्ब करतो, गंगेचं पाणी टाकलं ते पण ऍब्झॉर्ब करतो. स्पंज लोक खूप कमी आहेत. अधिकांश लोक रिफ्लेक्टर आहेत. त्यांना जे मिळतं ते अजून प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट करतात. मग म्हणतात दुसऱ्या शब्द परत म्हणतात परस्वभाव कर्माणी यह प्रशंसती निंदती. पण ज्यांनी पहिला श्लोक ऐकला नाही आणि जो परस्वभाव कर्माणी, जो नेहमी अरे हा किती चांगला आहे, अरे यांनी असं केलं, अरे त्यांनी असं केलं, आणि निंदती हा तर चुकीचाच आहे, याला तर कळतच नाही, याला तर अक्कलच नाही, यह प्रशंसती निंदती. तो म्हणतो स आशु भ्रश्यते स्वार्थात. त्याचा जो आध्यात्मिक स्वार्थ आहे जीवनामध्ये, खरी प्रगती कशामुळे होईल? आध्यात्मिक प्रगतीमुळे. स आशु भ्रश्यते, तो त्याचं पतन होईल, तो आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही. का?
त्याचं मन नेहमी लोकांना दोन विभागांमध्ये स्थापित करण्यामध्येच जातं. सकाळपासून तो काय विभाग असो, हा माझा, हा परका, हा चांगला, हा वाईट, हा हुशार, हा मूर्ख, या गोष्टींमध्ये फसून तो समदृष्टी कधी प्राप्त नाही करू शकत. आणि म्हणून स आशु भ्रश्यते स्वार्थात असत्यम अभिनिवेशता. अभिनिवेशता म्हणजे ऍब्झॉर्ब्ड. तो तिथे आहे. कुठे आहे? असत्यामध्ये. का? आज जो श्रीमंत आहे तो उद्या गरीब होऊ शकतो. आज जो गरीब आहे तो उद्या श्रीमंत. आज जो चांगला वागणूक करतोय, सुसंस्कृत आहे, तो उद्या असंस्कृतपणे वागू शकतो. तर ह्या ज्या उथळ परिस्थिती त्या नेहमी बदलतच राहतात. आणि आपलं सगळं बोलणं या दोन गोष्टींमध्येच असतं. एक सामाजिक सामान्य व्यक्तीचं बोलणं काय असतं? या दोन विभागाने कॅटेगरायझेशन. आणि या दोन्ही कॅटेगरीजला विसरून जो पुढे जाईल तो खरोखर श्रीकृष्णांना प्राप्त करू शकतो. का? या दोन्ही कॅटेगरीज विभागांच्या पाठीमागे जी एक समानता आहे त्याला तो ओळखतो. म्हणून आध्यात्मिक मार्गावर जर पुढे जायचं असेल तर वारंवार श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये हे सांगतात, समदृष्टी समदृष्टी समदृष्टी. पुन्हा एकदा समान दृष्टीवर श्रीकृष्णांनी भर दिलाय. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते. असा एक मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेत असतो. त्याची तृप्ती, त्याचा आनंद काय आहे? परमेश्वराशी त्याचा जो संबंध आहे. मास्याला पाण्यामध्ये टाकून जो समाधान मिळतो त्याच्यामध्ये, त्याला काय खायला मिळालं त्याच्यामध्ये नाही. पाणी गरम होतं की थंड होतं त्याच्यामध्ये, पाण्यामध्ये गेलो ते महत्वाचं आहे. या उलट कॉन्ट्रास्ट, ये ही संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आदि अंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. तर मागच्या श्लोकामध्ये होतं बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. बाहेरून या इंद्रियांना ज्या कुठल्या गोष्टींचा स्पर्श होतो त्याप्रती तो असक्त येतो. त्याला काही फरक नाही पडत बाहेरून काय स्पर्श होतोय. आणि आज काय लिहिलंय? येही संस्पर्श ज्या भोगा. हा व्यक्ती जेव्हा स्पर्श होतोय त्याच्यातून तो भोग निर्माण करतो, त्याच्यातून आनंद शोधतोय. तर पूर्वीच्या व्यक्तीचा आनंद वस्तूंच्या भोगामध्ये नाहीये, आंतरिक आनंदामध्ये. आणि या व्यक्तीचा आनंद काय आहे? डोळ्यांचा संबंध जेव्हा सुंदर वस्तूंशी होतो त्या संस्पर्शामध्ये, सुगंधाचा संस्पर्श जेव्हा नासिकेशी होतो त्याच्यामध्ये, चांगल्या खाद्यपदार्थांचा स्पर्श जेव्हा जिभेशी होतो त्याच्यामध्ये, तर हा इंद्रियांच्या स्तरावर सुख शोधतात. तर याच्याबद्दल श्रीकृष्ण काय म्हणतायत? खूप कटू वचन बोलणारे श्रीकृष्ण. थोडंसं मनाला सांभाळून ठेवा. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. त्यामध्ये लिहिलंय दुःख योनय एवते. दुःख योनी म्हणजे तिथून दुःखाचा जन्म होतो. कुठून जन्म होतो? संस्पर्श ज्या भोगा. तर आपण जिभेला चांगलं चांगलं खायला देतो आणि त्या स्पर्शातून आपल्याला आनंद घ्यायचा असतो. पण श्रीकृष्ण म्हणताय ते जे स्थान आहे ना जिथे तो स्पर्श होतोय आणि त्याच्यातून आज तुला सुख मिळतंय, दुःख योनय एवते. त्या स्पर्शाच्या त्या ठिकाणातूनच दुःख निर्माण होतं. मग कमीत कमी म्हटलं असतं आज इथून सुख निर्माण होतं आणि उद्या तिथून दुःख निर्माण होईल, तर कुठेतरी आपल्याला आशा होती. म्हणतात जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती इंद्रिय आणि वस्तूंच्या स्पर्शातून सुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, दुःख योनय एव ते, त्याच ठिकाणून उद्या त्याला त्याच व्यक्तीला दुःख मिळतं. बघा, कधी एकेकाळी आपल्याला वाटत की ही परिस्थिती किती छान आहे आणि तीच परिस्थिती, तोच व्यक्ती
तीच वस्तू आपल्याला नंतर त्रास देते. आपण म्हणतो असं कसं काय शक्य आहे? एकेकाळी हीच वस्तू, हाच व्यक्ती, हेच का माहितीये? आपण त्या व्यक्तीशी बोलताना आपला जो कानाला जो गोड बोलत असेल कदाचित तो व्यक्ती आपल्याशी, आपल्याला पटत असेल तसं बोलत असेल तर म्हणून किती छान व्यक्ती आहे हा, किती समंजस आहे. समंजसपणा म्हणजे काय? माझं समजून घेणं म्हणजे समंजस. पण तोच व्यक्ती जेव्हा दुसरं काहीतरी बोलतो, हा व्यक्ती प्रभूजी, हा व्यक्ती असं कसं काय बोलतोय? काय झालं? त्याच्या ध्वनीचा स्पर्श जेव्हा कानांना होत होता त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळालं होतं. त्याच ध्वनीच्या, त्याच कानांच्या स्पर्शामध्ये उद्या कधी ना कधी दुःख निर्माण होणार. म्हणून इंद्रियांच्या स्तरांवर जेव्हापर्यंत आपण सुख शोधू तेव्हा तेव्हा आपण त्या सुखाच्या अनुभवामध्ये दुःखाचं बीजारोपण करतोय. तर जेव्हा जेव्हा इंद्रियांमधून आपल्याला सुख मिळत असेल, लक्षात ठेवा, इथून आपण सुख घेतोय आणि तिथे दुःखाचं बीजारोपण केलं. 2 दिवसांनी तिथूनच आपल्याला दुःखाचा अनुभव होईल. ते खूप महत्वाचं आहे. म्हणून एक नेहमी आपल्याला स्वतःला नेहमी आपण म्हणायला पाहिजे की इंद्रिय तृप्ती पासून आपण नेहमी सावध राहायला पाहिजे आणि जितकं शक्य तितकं कमी 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 करायला पाहिजे. कारण दुःख योनय एव ते. श्रीकृष्ण आपल्याला शिकवत आहेत, जेव्हा केव्हा सुखाच्या अपेक्षाने इंद्रिय व त्यानुसार वस्तूचा स्पर्श होईल तेव्हा तेव्हा सुखाचा स्रोत हाच उद्याच्या दुःखाचा स्रोत असेल. सो आज आपण जेव्हा काही खातोय, इथे मी मुद्दामून जिलेबी नाही ठेवली कारण ॲपेटाईट, पण पटपट पटपट वडे खाल्ले, पटपट पाणीपुरी खाल्ली इत्यादी खाल्लं, तर तीच गोष्ट जी आपल्याला इथे आनंद देत होती तीच गोष्ट आपल्याला दुःखाचा स्रोत होऊ शकते. आज सिगरेट पिऊन जर आपल्याला सुख मिळत असेल तर तीच गोष्ट उद्या आपल्याला त्रास देते. आणि याच्यामध्ये मग मादक द्रव्य पण आहेत, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. आज नेटफ्लिक्स असेल, ॲमेझॉन प्राईम असेल, मी फक्त शब्द बोललो, काही बोललोच नाही. पण दिस इज ट्रू राईट. किती सिनेमा बघणार? आधी जेव्हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला लागायचा त्याला प्लॅनिंग करायला लागायचं, प्रवास करायला लागायचा, तिथे जाऊन रांगेमध्ये उभं राहायचं, तिकीट विकत घ्यायचं, तिथे जाऊन बसायचं, त्यांच्या वेळेनुसार जायचं. आज तो सिनेमा जेव्हा घरी आणून दिलाय त्याची मर्यादा नाही राहिली. मी ट्रेनमध्ये बघतो रात्री 2-3 पर्यंत एव्हरी टाइम आय ट्रॅव्हल, ट्रेननी मी प्रवास करत असतो, शेजारी कोणी ना कोणी तरुण मुलगा किंवा तरुण मुली, म्हातारे लोक बिचारे थकलेले आहेत, ते झोपी जातात. पण 20 ते 30 या वयोगटातले सर्व तरुण मुलं आणि सर्व तरुण मुली जेव्हा प्रवास करत असतात तेव्हा नेटफ्लिक्सवर सिनेमा बघत असतात. आणि असे डोळे पूर्ण लाल, सकाळी जेव्हा उठतात तेव्हा डोळे असे पूर्ण लाल झालेले असतात. एव्हरी यंग बॉय, एव्हरी, आय एम नॉट सेइंग मोस्ट, एव्हरी, प्रत्येक तरुण मुलगा आणि प्रत्येक तरुण मुली 2-3-4 सिनेमा लागोपाठ बघतायत. यांच्या डोळ्यांचं काय होणार? आणि त्या सिनेमांमधून जे ऐकतायत, त्या सिनेमांमधून जे बघतायत, आतमध्ये काय होतंय? आणि जर तीच हिंसा, थोडं लक्ष असतं माझं, काल मी प्रवास करत होतो, जगन्नाथपुरीहून आलो मी, तो बाजूला एक मुलगा बसला होता, तो संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 12 पर्यंत सिनेमा बघत होता तो. आणि बाजूला बसून थोडंसं कधीतरी लक्ष जायचं त्याच्याकडे बघून, मारहाण, फक्त मारहाण. आणि गेम्स असतात, कम्प्युटरवर गेम्स असतात किंवा मोबाईलवर गेम्स असतात, शूटिंग गेम्स. ही सगळी जी हिंसा आतमध्ये चालली आहे ही बाहेर नाही निघणार, ही पचवायची आहे शक्ती. रामचंद्र जेव्हा निघाले होते तेव्हा दंडकारण्यामध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा एका ठिकाणी असं म्हणतात की आता मी जेव्हा वनामध्ये प्रवेश करतोय, चित्रकूट नंतर दंडकारण्यामध्ये प्रवेश, दंडकारण्यामध्ये साधू होते, तर म्हणाले मी आता एका वनामध्ये प्रवेश करतोय. आणि वनामध्ये प्रवेश करताना साधू लोक असतात.
तिथे मी धनुष्यबाण घेऊन नाही जायला पाहिजे. का माहितीये? पण धनुष्यबाण घेऊन गेलो तर आपल्याकडे काही असलं ना आता तर ते वापरायची इच्छा होते. तर सीतादेवी एका ठिकाणी रामायणामध्ये रामचंद्रांना म्हणतात की मला एक विनंती आहे तुमच्या प्रती की तुम्ही धनुष्यबाण घेऊन का चालताय. का माहितीये? सीतादेवी एक गोष्ट सांगतात की एक साधू पूर्वीच्या काळी खूप तपस्या करत होते आणि जेव्हा जेव्हा कोणी साधू तपस्या करतात तेव्हा इंद्रदेवांना असं वाटतं की हा साधू माझं स्थान घेण्यासाठी तपस्या करतोय. तर म्हणून इंद्रदेवांनी त्या साधूला बघितलं असे एकदम स्थिर होऊन तपस्या करतोय. त्यांना वाटलं की हा माझं स्थान घेणार. तर काय करायचं होतं? या साधूला पथभ्रष्ट करायचं. काय करायचं आता? तर इंद्रदेवांनी काय नहीं, वो अलग स्टोरी है, ये अलग स्टोरी है. ये सीता देवी राम को बोल रहे हैं रामायण. त्यांनी काय केलं? एक असा लांब चाकू, काय म्हणाल त्याला, खंजर म्हणाल काय म्हणाल, असं पण असं लांब चाकू आणि त्याला असं खूप सुवर्ण रत्न जडित हँडल होता त्याला. असा इंद्रदेव आले आणि ते साधू तपस्या करतात आणि त्यांना म्हटलं हे साधू तुमची इतकी छान तपस्या बघून मला तुमच्याप्रती खूप आदर आहे आणि मला तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे तर मी तुम्हाला हा चाकू देतोय. तर साधूंनी डोळे उघडे साधू म्हणाले पण मला चाकूची काही गरज नाही, मी तर फळं खातो आणि नदीचं पाणी पितो, मला गरज नाही. त्यामुळे नाही मला तुमच्याप्रती खूप आदर आहे, मला खूप अभिमान आहे, तर माझ्याकडून हीच भेट आहे तुम्हाला. आणि असं चमकणारा चकाकणारा चालू होतं. म्हणजे ठीक आहे, इंद्रदेव देतं ते ठेवलं. तर मग साधवाला 2-3 दिवसानंतर म्हणाला ही हा चाकू दिलाय खरं, आता काय करायचं याचा वापर तर करायला पाहिजे ना. तर आतापर्यंत कुठलेही फळं तोडायचा तो जे हातानेही तुटतात. मग आता चाकू असल्यावर काय झालं? थोडंसं ते फळं पण तोडायला लागला जे हाताने नाही तुटत, जे चाकूने तुटत. सो स्लोली हिंसा वागणुकीमध्ये प्रवेश केली. आणि साधूनी कसं असायला पाहिजे? त्याची वाचिक पण हिंसा नाही पाहिजे, वैचारिक पण हिंसा नाही पाहिजे, वागणुकीमध्ये तर नाहीच पाहिजे. तर हळूहळू फळं तोडण्यासाठी झालं. मग आता तो जंगलात राहतोय तर कधी कधी चालताना झाडं झुडपं असतात. तर जेव्हा आधी चालायचा तेव्हा कसं चालायचा? जर झाडं झुडपं असेल तर कसं चालायचं? असं हाताने बाजू करेल. आता काय करायला लागला तो? बरोबर. आणि तो शार्प होता. तर आता गरज नसताना फळं तोडण्यासाठी चाकू वापरत आला. आता गरज नसताना त्याच्यामध्ये हिंसा कशी आली? मी चालतोय, झाडं झुडपं कशी आहेत, तो कापायला लागला. हळूहळू हळू त्या चाकूचा प्रभाव त्याच्यावर झाला आणि मग हळूहळू हळू आता तो तपस्या करतोय. समजा तिथून एखादा साप चाललाय, सापाचं घर आहे, ते सापाचं आहे जंगल, तर त्याच्यामध्ये मग हळूहळू ते हिंसक प्रवृत्ती जी आहे ती वाढत गेली आणि मग त्यांनी ती मग पशूंप्रती हिंसा झाली. अशा प्रकारे सीतादेवी म्हणतात त्या साधूचं पतन इंद्रदेवांनी कधी कधी मेनकेने केलंय, पण या साधूचं पतन सीतादेवी रामचंद्रांना सांगतात इंद्रदेवांनी कसं केलं? त्याच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण केली जी साधुत्वाच्या विरुद्ध आहे. मग हे उदाहरण सीतादेवी रामचंद्रांना देतात आणि म्हणतात तुम्ही आता वनवासात आहात, आपण वनवासात आहोत. तर वनवासामध्ये तुम्ही जरी मूळ राजे असले तरी आता आपण वनवासात आहोत. तर वनवासामध्ये धनुष्याची काय गरज आहे तुम्हाला? म्हणून हे धनुष्य सोडून द्या. आणि तेव्हा ही स्टोरी सांगतात सीतादेवी आणि म्हणतात म्हणून जर धनुष्य असलं ना तर तुम्ही ते वापराल आणि ते वनवासासाठी योग्य नाही. मग तेव्हा रामचंद्र उत्तर देतात की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि कदाचित मी वापरीन पण मी तुला आश्वासन देतो मी हे नेहमी योग्य करण्यासाठी वापरीन. कारण अनेक साधू जे इथे राहतात त्यांच्यावर जेव्हा राक्षस आक्रमण करतात तेव्हा ते साधुत्वाचं पालन करून त्यांच्यावर विरुद्ध आक्रमण नाही करत, त्याला प्रतिउत्तर देत नाही. तर अशा निर्मळ मनाच्या नॉन व्हायलेंट साधूंना मदत करण्यासाठी केवळ मी हे धनुष्यबाण ठेवलंय. मी तुला हे आश्वासन देतो आणि जर तुला कधी वाटलं की मी जिथे गरज नव्हती तिथे मी या धनुष्यबाणाचा वापर केला तर मला सांग आणि मी स्वतःवर आवरण. रामचंद्र इज व्हेरी क्लिअर. वनवासामध्ये साधूंच्या मधोमध मी हे का ठेवलंय? फक्त चांगल्या साधूंवर जेव्हा कोणी अत्याचार करत असेल त्यांच्या संरक्षणासाठी. तर ही स्टोरी कशासाठी सांगितली की सीतादेवींचं म्हणणं आहे एखादी वस्तू जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा त्याचा गैरवापर करण्याची जास्ती चान्सेस असतात आणि त्याचा सदुपयोग करण्याचे चान्सेस कमी असतात. आणि हे डोळ्यांनी मी बघतो. तर नेटफ्लिक्स मी फक्त म्हटलं तुम्ही सगळे असायला
सो आज जो सुखाचा स्रोत आहे तोच उद्या दुःखाचा स्रोत आहे. इथे तर मी फक्त त्याला डोळे चोळताना दाखवलंय. याचा एक दुसरा परिणाम मी दाखवला नाही. लहान पिढीमध्ये जी वाचिक हिंसा आहे आणि आपण म्हणतो अरे मी तुझ्या वयाचा होतो ना, माझ्या मनातही कधी विचार नाही आला आई वडिलांशी आणि मित्रांशी ही भाषा बोलण्याचा. आणि तू कुठून शिकतोय, कुठून शिकतोय, तो त्याच्यातून शिकतोय. शक्नोती हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोधोद्भवं वेगम् स युक्तः स सुखी नरः. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. स युक्तः स सुखी नरः. मनुष्याला जर सुखी राहायचं असेल तर काय म्हणतायत, या काम आणि क्रोध या दोन वेगांना, वेग पुश अर्ज, या वेगांना सहन करण्याला शिक. आणि ते कधीपर्यंत राहील, दुसऱ्या वाक्यामध्ये लिहिलंय प्राक शरीर विमोक्षणात. काम, इच्छा, मला हे अनुभव करायचा आहे, मला तो भोग घ्यायचा आहे, हे कधीपर्यंत राहील, जेव्हापर्यंत हे शरीर आहे तेव्हापर्यंत. आणि त्या इच्छा जेव्हा अतृप्त राहतात, माझ्या इच्छा अतृप्त झाल्या, याच्यामुळे अतृप्त झाल्या, मग त्याच्यावर राग, क्रोध. काम आणि क्रोध हे भाऊ भाऊ आहेत. कामाचा दुसरा लहान भाऊ कोण आहे, क्रोध. हे दोन्ही भाऊ आपल्या जीवनामध्ये कधीपर्यंत राहतील, जेव्हापर्यंत हे शरीर आहे. कारण हे शरीर आहे तेव्हापर्यंत इंद्रिय आहेत, आणि जेव्हापर्यंत इंद्रिय आहे तेव्हापर्यंत इंद्रियांना समाधानी करण्याचा आपला प्रयत्न आहे, जो नेहमी आपल्याला आज सुख देतो आणि उद्या दुःख देतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की ही जी वृत्ती आहे ती आपण हळूहळू सोडायला पाहिजे. आणि ती सोडण्याच्या संघर्षामध्ये सोडायचा प्रयत्न करू पण तरी पण काम येईल, सोडायचा प्रयत्न करू तरी पण क्रोध येईल. हे केव्हापर्यंत सहन करायला पाहिजे, जेव्हापर्यंत हे देह त्याग नाही करणार, जेव्हापर्यंत मृत्यू नाही येणार तेव्हापर्यंत. मग हा जो लढा आहे काम आणि क्रोधाच्या विरुद्ध, हा शेवटच्या क्षणापर्यंत आहे. जेव्हापर्यंत आपण शुद्ध होत नाही तेव्हापर्यंत सहनशीलता गरजेची आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारांशी सहमत नसणार, प्रत्येक परिस्थिती आपल्या अनुसरून नाही होणार, प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे तशीच नाही होणार. सहनशीलता गरजेची आहे. आणि या सहनशीलतेच्या आधारावर आपल्या मूळ आध्यात्मिक प्रवासाचा फोकस आपण ठेवू शकतो. जर तुम्ही इथून पुण्याला प्रवास करताय आणि रस्त्यावर समजा स्पीड ब्रेकर आला तर आपण ब्रेक करतो. जर रस्त्यामध्ये खड्डा आला तर थोडं बाजूला जातो आणि पुन्हा रस्त्यावर येतो. सो ध्येय पुणे आहे. आणि ह्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्याला आपण बायपास करून पुढे जातो. पण जेव्हा आपण हे विसरतो की आपल्याला पुण्याला जायचं आहे, तेव्हा मग आपण तिथे गाडी थांबतो, हा खड्डा इथे आला कसा. मग तिथे आपण काही कंप्लेंट लिहिणार आणि सांगणार की असं का तसं का. पण ज्याला पुण्याला जायची घाई लागली आहे तो म्हणतो पुण्यावरून येताना हे सगळं करीन, आता महत्वाचं आहे इतक्या वाजेपर्यंत मला पुण्याला पोचायचं आहे. स्पीड ब्रेकर असू दे, खड्डा असू दे, अमुक असू दे, तमुक असू दे, जे काही असू दे, त्याला या सगळ्या गोष्टींचा बाधा नाही होत, त्याला ते थांबवू नाही शकत. म्हणून ज्या लोकांनी आध्यात्मिक प्रगतीला आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू बनवलंय, जीवनामध्ये सुख आले तो त्या सुखाचा उपभोग घेत नाही, आणि जेव्हा दुःख येतात तेव्हा तो हताश होत नाही. लास्ट पॉइंट, हनुमानजींना सीतादेवींचा शोध लावण्यासाठी पाठवलं. तर त्या प्रवासामध्ये 3 अडथळे येतात. पहिला अडथळा येतो मैनक पर्वताचा. तर मैनक पर्वत हा वायुदेवांप्रती त्याची एक गोष्ट आहे, ती नंतर सांगेन कधीतरी, पण एक कृतज्ञता असते. त्याला माहिती आहे की हनुमानजी आता सीतादेवींना शोधायला लंकेला चालले. तर तो मैनक पर्वत असा समुद्रातून बाहेर येतो आणि म्हणतो, हे हनुमाना, माझ्यावर थोडा वेळ विश्रांती कर आणि आराम कर, आणि आराम करून सेवा कर. म्हणजे तो ही इज नॉट ट्राइंग टू ट्रबल हनुमान. हनुमानाच्या प्रवासाला, सीतेच्या शोधाला तो बाधा नाही करत आहे, तो पोषक, आराम कर, फ्रेश हो. किती चांगलं आहे प्रयोग, किती चांगला हा प्रपोजल आहे. हनुमानजी म्हणतात सॉरी, छान आहे तुमचा प्रस्ताव,
पण मला सध्या सीतादेवींचा शोध काढायचा आहे, मी त्या मोहिमेवर आहे. नमस्कार करतात, तिरस्कार नाही करत आणि ते पुढे जातात. मग सुरसा येते. सुरसा काय करते? सुरसा त्याला गिळायचा प्रयत्न करते. तेव्हा हनुमानजी म्हणतात आता काय करायचं, तर जाऊ शकत नाही. तर हनुमानजी म्हणतात, हनुमानजी आपला आकार वाढवतात, 20 योजन करतात. मग ती सुरसा आहे, तिचा पण तोंडाचा आकार 20 योजन करते. मग हनुमानजी 40 योजन करतात. मग सुरसाचा तोंडाचा आकार 40 योजन होतो. मग हनुमानजी 80 योजन इतके उंच होतं. ती सुरसा पण एकदम उंच होते. मग हनुमानजी 100 योजन करतात. मग सुरसा पण 100 योजन करते. आणि जेव्हा सुरसेचा तोंड 100 योजन होतं, ते हनुमानजी एका झटक्यामध्ये एका माशीच्या आकाराचे होतात आणि तिच्या तोंडामध्ये जातात आणि परत बाहेर येतात आणि म्हणतात तुझी अट काय होती, या मार्गावर जो कोणी जातो त्याला माझ्या तोंडात जायला लागेल. बेसिकली ती म्हणत होती की मला भक्षण करायला लागेल त्याचं. सो हनुमानजी काय म्हणतात, तुझी अट काय होती, तुझ्या तोंडात जायला पाहिजे, तर जाऊन आलो ना तोंडात. सो त्यांनी नम्रता घेतली, तिथे भांडत नाही बसले. का? हनुमानजींनी 1000 लोकांशी भांडलेत आणि 1000 लोकांना त्यांनी समाप्त केलंय. पण तो जो काळ होता, टाइम इज ऑफ द एसेन्स ना. सीता देवींचा शोध लावायचा आहे. रावणाने जर सीतादेवींना समाप्त केलं तर तोंड काय दाखवणार रामचंद्रांना. म्हणून आराम करणं पण चुकीचं होतं आणि भांडण करणं पण चुकीचं होतं. तिथे महान हनुमानजींनी नम्रता घेतली, छोटासा आकार घेऊन आतमध्ये जाऊन बाहेर आले. म्हणले ठीक आहे झालं. तिथे सुरसा पण दबकली. आजपर्यंत एवढी नम्रता कधी कोणी दाखवली नाही. जो 100 योजन आकार करू शकतो तो 200 पण करू शकत होता आणि मारहाण पण करू शकत होता. पण दिस इज नॉट द राईट टाइम टू शो माय पॉवर. म्हणून लहान जाऊन आला, मग पुढे गेला. मग एक सिम्हिका होती. सिम्हिकानी तिच्या हनुमानजी जे जात होते तर त्यांच्या खाली सावली होती, तर सावलीला धरलं. तर त्यांच्याकडे ती शक्ती होती की कुठल्याही व्यक्ती सावलीला धरलं तर तो व्यक्ती जाऊ शकत नाही. मग काय केलं, धरलं. मग हनुमानजी असे जातात पण जातच नाही आहेत. त्यांनी बघितलं तर त्या सावलीला म्हणजे काय, ते म्हणाले मी तुझं भक्षण केल्याशिवाय तुला सोडणार नाही. मग हनुमानजीला लक्षात आलं, तिच्यावर नम्रताने काम केलं आणि मेहनत पर्वतावर सांगितलं की मी रिटर्न जर्नीला तुझ्यावर थांबीन, पण आता मी नाही थांबू शकत. मी आराम पण नाही करणार, मारहाण पण नाही करणार. सुख पण नको आणि दुःख पण नको. फोकस इज टू फाइंड आउट सीतादेवी. मग या सिम्हिकेला श्री हनुमानजींनी आतमध्ये गेले आणि डायमंड, हिरा, तर म्हणतात हिरा इज द हार्डेस्ट सबस्टन्स. तर त्यांनी हिऱ्याच्या एका गोष्टीने त्यांच्याशी तुकडे तुकडे करून मग हनुमानजी पुढे गेले आणि मग पुढे लंकेला पोहोचले आणि सीतादेवींचं ऐकलं. तर म्हणून सुख पण एक बाधा आहे आणि दुःख पण एक बाधा आहे. ज्यांचं लक्ष आध्यात्मिक मार्गावर आहे त्या दोन्ही गोष्टींना सहन करावे. काम क्रोधोद्भावम वेगम स युक्त स सुखी नर. असे कधीपर्यंत, जेव्हापर्यंत हे भौतिक शरीर आहे पर्यंत. अरे भाऊ इथे थांबूया आपण आणि अनाउन्समेंट्स आणि त्याच्यानंतर दीपदान आणि त्याच्यानंतर